हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू आवर क्रिस्टल इंग्लिश अकॅडमी। तर विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल नाईकवाडे सर आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जी डिपार्टमेंटल PSI एक्झाम जे PYQs ॲनालिसिस व्हिडिओ सिरीज सुरू केली आहे, तर त्या सिरीजमधील आपण आजच्या या सेशनमध्ये आजच्या या लेक्चरमध्ये जो टेन्स हा जो टॉपिक आहे, तर टेन्स या टॉपिकवरती जेवढे पण आत्तापर्यंत 1998 पासून 2022 पर्यंत जेवढे पण प्रश्न आपल्याला या डिपार्टमेंटल PSI एक्झाममध्ये विचारलेले आहेत, तर त्या सर्व प्रश्नांचा आपण सविस्तर ॲनालिसिस करायला आपण सुरुवात केली आहे। मग मागील पार्ट 1 मध्ये टेन्स टॉपिकचा मागील पार्ट 1 जो आहे, तर त्याच्यामध्ये आपण 20 प्रश्नांचा आपण सविस्तर ॲनालिसिस केलेला आहे। तर आपण आजच्या या लेक्चरमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टेन्स जो आहे, तर टेन्स टॉपिकचे जे राहिलेले जे प्रश्न आहेत म्हणजे पार्ट सेकंड, या पार्ट सेकंडमध्ये आपले पुढील जे प्रश्न आहेत, तर त्या प्रश्नांचा आपण सविस्तर ॲनालिसिस करणार आहोत। तर मित्रांनो, आपल्याला आणखी एक गोष्ट मी सांगत आहे, आपण जेवढे पण प्रश्न जे आत्तापर्यंत 1998 पासून 2022 पर्यंत जेवढे पण प्रश्न विचारले, तर ते सर्व प्रश्न आपण घेत आहोत। एकही प्रश्न आपण याच्यामध्ये सोडत नाहीत। आणि आपण या ठिकाणी जे विश्लेषण घेत आहोत, ॲनालिसिस घेत आहोत, तर हे विश्लेषण घेत असताना आपण दोन्ही प्रकारे आपण विश्लेषण घेतोय, कॉन्सेप्ट प्लस ट्रिक्स या माध्यमातून आपण काय करतोय, हे विश्लेषण घेणार आहोत। मग मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त डिपार्टमेंटल PSI एक्झामची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच उपयुक्त आहे का? तर असं नाही मित्रांनो, तर हा व्हिडिओ सर्वच विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे। मग जे विद्यार्थी राज्यसेवेची तयारी करत असेल, कंबाईन ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, टेक्निकल कंबाईन असेल, डिपार्टमेंटल PSI असू द्या किंवा डिपार्टमेंटल ASO असू द्या किंवा स्टेनोग्राफर असू द्या किंवा सरळ सेवेची तयारी करणारे विद्यार्थी असतील, हा व्हिडिओ सर्वच विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे। कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगत आहे, तर मित्रांनो, तुम्ही परीक्षा कोणत्याही MPSCच्या कोणत्याही परीक्षेची तयारी करत असू द्या, तुम्हाला अभ्यास करत असताना MPSC जेवढ्या पण परीक्षा घेते, मी जे आत्ता नावं सांगितले, या सर्वच परीक्षांचे तुम्हाला क्वेश्चन पेपर पाहणं गरजेचं आहे। कारण तुम्हाला जे प्रश्न जे आहेत, तर प्रश्न हे विचारले जातात, तर ते याच्यामध्ये जे कॉपी पेस्ट प्रश्न होतात, तर कॉपी पेस्ट प्रश्न जे होतात, तर ते या परीक्षेमध्ये प्रश्न त्या परीक्षेमध्ये, त्या परीक्षेमधले प्रश्न या परीक्षेमध्ये, अशा प्रकारे कॉपी पेस्ट होतात। आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची, आपण हे जे आहे, तर ह्या सर्व प्रश्नांचं ॲनालिसिस किंवा हे सर्व प्रश्न PYQs ॲनालिसिस आपण का केलं पाहिजे? फक्त कॉपी पेस्ट व्हावेत यासाठी नाही, तर आपल्या संकल्पना जे आहेत, तर आपल्या संकल्पना क्लिअर व्हाव्यात यासाठी आपण सर्वांनीच जेवढे पण MPSC परीक्षा कंडक्ट करत असते, तर ते सगळेच PYQs आपण पाहिले पाहिजेत। नंबर 2 या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो, तर आता डिपार्टमेंटल PSI परीक्षा ही सुद्धा जी परीक्षा आहे, तर ही MPSCच कंडक्ट करते। मग MPSC कुठलीही परीक्षा कंडक्ट करत असू द्या, MPSCची जी एक्झाम पॅटर्न आहे, तर जे परीक्षा म्हणजे क्वेश्चन पेपर जो सेट केला जातो, तर तो क्वेश्चन पेपर जो आहे, तर हा सगळ्यांचा सेम अशा पद्धतीनेच असतोय। फक्त आपल्याला मनाला असं वाटतं की हा डिपार्टमेंटल PSIचा पेपर कदाचित सोपा असेल, असं मित्रांनो नाही। तर सगळेच क्वेश्चन पेपर जे आहेत, तेवढ्याच लेवलचे असतात, तेवढ्या दर्जाचे असतात। त्याच्यामुळं आपल्या सर्वांसाठीच हे जे व्हिडिओ आहे किंवा यामध्ये जेवढे पण प्रश्न असणार आहेत, तर या सर्व प्रश्नांचं विश्लेषण हे आपल्या सर्वांसाठीच अत्यंत उपयुक्त आहे। चला मग ठीक आहे, मग आपण आजच्या या व्हिडिओला आपण जे राहिलेले प्रश्न आहेत, तर या सर्व राहिलेल्या प्रश्नांचं आपण सविस्तर ॲनालिसिस करायला आपण सुरुवात करूया। मग आपण आजच्या या व्हिडिओमध्ये काय करतोय, टेन्स टॉपिकचं पार्ट सेकंड जेवढे पण राहिलेले प्रश्न असतील, तर ते प्रश्न आपण घेतोय। मी पुन्हा एकदा सांगतोय, आपण प्रश्न जे आहेत, ते प्रश्न घेत असताना 1998 पासून ते पार 2022 पर्यंत जेवढे पण प्रश्न विचारले आहेत, तर ते सगळेच प्रश्न घेतोय, एकही प्रश्न आपण सोडत नाहीत। चला बघा, मग यामध्ये आपल्याला पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहतोय। आपण मागील व्हिडिओमध्ये 20 पर्यंत प्रश्न झाले होते, आपण आजच्या पार्ट सेकंडमध्ये आपण काय करतोय, 21 नंबरचा जो प्रश्न आहे, तिथून आपण स्टार्ट करतोय। चला ठीक आहे, बघा या ठिकाणी प्रश्न आपल्याला असाच विचारला आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग टू फिल इन द ब्लँक। म्हणजे आपल्याला फिल इन द ब्लँक दिलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला जे 4 ऑप्शन दिलेले आहेत, या 4 ऑप्शनपैकी आपल्याला योग्य ते ऑप्शन निवडायचं आहे। मग याच्यामध्ये तुम्हाला सांगितलंय का या टेन्सचा ऑप्शन निवडा किंवा त्या टेन्सचा ऑप्शन निवडा? नाही। मग आपल्याला वाक्याचा विचार करून, वाक्याचा अर्थाचा विचार म्हणजे वाक्याचा विचार करून, ग्रामरच्या कॉन्सेप्टचा विचार करून आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे। मग याच्यामध्ये लक्ष द्या, वॉन्ट हा शब्द आहे बघा, आपण पार्ट 1 घेतलेला आहे, तर त्याच्यामध्ये असे स्टेटिव्ह वर्ब आणि त्याच्यानंतर डायनामिक वर्ब ही कॉन्सेप्ट मी तुम्हाला सांगितली आहे। मग आपल्या सर्वांना पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतोय, ज्यांनी डायरेक्ट हा सेकंड पार्ट पाहत असतील, त्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही पार्ट 1 पण पहा किंवा पार्ट 1 पण पहा। त्याचं रिझन असं आहे की त्याच्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या ग्रामरच्या कॉन्सेप्ट आपण एकदम डिटेलमध्ये सविस्तर त्या कॉन्सेप्टचं आपण विश्लेषण केलेलं आहे। मग त्यामध्ये आपण पार्ट 1 मध्ये आपण डायनामिक वर्बचे जे आहे, तर वर्बचे 2 प्रकार मुख्य सांगितले टेन्स टॉपिकसाठी। त्यातला पहिला आहे डायनामिक वर्ब, दुसरा आहे स्टेटिव्ह वर्ब। डायनामिक वर्ब कशाला म्हणतोय, जे आपण कंटिन्युअस टेन्समध्ये वापरू शकतो त्यांना डायनामिक वर्ब म्हणतोय। स्टेटिव्ह वर्ब कशाला म्हणतोय, ज्यांना आपण
कंटिन्युअस टेन्समध्ये वापरत नाहीत, वापरू शकत नाहीत, त्यांना म्हणतोय आपण स्टेटिव्ह व्हर्ब. स्टेटिव्ह व्हर्ब हे काय करतात, स्टेट दर्शवतात, ते ॲक्शन दर्शवत नाहीत. मग सिंपल तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, स्टेटिव्ह व्हर्ब जे आहे तर स्टेटिव्ह व्हर्ब याचा नियम काय आहे, तर त्यांना आपण कंटिन्युअस टेन्समध्ये वापरत नाहीत, म्हणजेच त्यांना आपण ING प्रत्यय वापरत नाहीत. मग यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, मग स्टेटिव्ह व्हर्ब कोणते आहेत तर त्याची लिस्ट मी त्यामध्ये सांगितलेलं आहे. मग याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे, स्टेटिव्ह व्हर्ब जे आहे तर स्टेटिव्ह व्हर्ब मग लाईक असेल, डिसलाईक असेल, हेट असेल, लव असेल, सी असेल, हिअर असेल, स्मेल असेल, किंवा त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात ठेवायचे वॉन्ट हा शब्द असेल, नो असेल, हॅव असेल, किंवा बिलीव्ह असेल, रेकग्नाइज असेल. हे जे शब्द आहेत तर हे शब्द किंवा हे क्रियापदक आहेत, स्टेटिव्ह व्हर्ब आहेत, यांना आपण कंटिन्युअस टेन्समध्ये वापरत नाहीत. मग तुम्ही हे शब्द पाहिले की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, अरे हे शब्द काय आहेत, स्टेटिव्ह व्हर्ब आहेत. मग आपण असं कधी म्हणलोय का, आय एम लाइकिंग ॲपल, आपण काय म्हणतोय, आय लाईक ॲपल किंवा आय लाईक ॲपल्स, पण आपण आय एम लाइकिंग ॲपल म्हणत नाही. तर यासाठी काय करायचं, किंवा थिंक हा शब्दसुद्धा आपण काय केलं, स्टेटिव्ह व्हर्बमध्ये घेतलेला आहे. त्याचा आपण सविस्तर जे आहे तर सविस्तर स्टेटिव्ह व्हर्ब आणि डायनॅमिक व्हर्ब हे काय असतात तर ते आपण व्हर्ब या टॉपिकमध्ये आपण शिकवलेलं आहे. बघा, मग यामध्ये इज वॉन्टिंग या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, वॉन्ट हा शब्द देखील स्टेटिव्ह व्हर्ब आहे, मग वॉन्टला ING प्रत्यय येणार नाही. मग यामध्ये काय करायचं लक्षात घ्यायचं, हे दोन ऑप्शन तर कटले, हे दोन ऑप्शन या ठिकाणी उत्तर येऊ शकत नाही. मग या ठिकाणी बघा, द हेड मास्टर डॅश डॅश टू स्पीक टू यू, म्हणजे हेड मास्टरला तुला बोलायचं आहे. मग या ठिकाणी काय होणार आहे, वॉन्ट्स, या ठिकाणी काय होईल, वॉन्ट्स म्हणजे हेड मास्टर तुला बोलायचं आहे. तर आपण जे म्हणतो ना, आय वॉन्ट टू स्पीक टू यू, म्हणजे मला तुझ्याशी बोलायचं आहे असं म्हणायचं आहे. यासाठी आपण काय वापरतो डिअर फ्रेंड्स, सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजेच V1. या ठिकाणी जरी हेडमास्टर एक वचन असेल, जरी हॅज प्लस V3 या ठिकाणी वापरलं तरी त्याचा अर्थ वेगळा होतोय. काय, मग बोलायचं आहे या ठिकाणी आपल्याला म्हणायचं आहे, त्यावेळेस आपण काय करतोय, वॉन्ट्स म्हणतोय. काय म्हणतोय, वॉन्ट या शब्दाचा अर्थच काय होतो, एखादी क्रिया करायची आहे, या अर्थाने आपण वॉन्ट हा शब्द वापरतोय. मग हेडमास्टरला तुझ्याशी बोलायचं आहे म्हणायचं, यासाठी आपण वापरतोय वॉन्ट्स. क्लिअर सगळ्यांचं? चलो नेक्स्ट बघा, सचिन इज अ क्रिकेट प्लेयर अँड डॅश डॅश प्लेइंग क्रिकेट सिन्स ही वॉज 10 years old. मग मित्रांनो, आपण पार्ट 1 मध्ये सिन्स हा जो शब्द आहे तर या सिन्स या शब्दाबद्दल मी सविस्तर सांगितलेला आहे. सिन्स हा शब्द आपण कुठल्या टेन्समध्ये वापरतोय, मग सिन्स हा शब्द ज्या टेन्समध्ये वापरला जातोय, मग प्रेझेंट परफेक्ट असेल, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस असेल, पास्ट परफेक्ट असेल किंवा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असेल, या चार टेन्समध्ये आपण सिन्स आणि फॉर हे शब्द आपण यूज करू शकतोय. दुसरी गोष्ट मी त्यामध्ये सांगितलेलं आहे, सिन्स हा जो शब्द आहे तर सिन्स या शब्दासोबत आपण स्टार्टिंग टाइम दाखवणारे आपण शब्द वापरतोय. पण ज्यावेळेस सिन्सच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, टेन्स वापरायचं आहे. कोणत्या सिन्सच्या नंतर कोणत्या टेन्सचं वाक्य असू शकतं, तर सिन्सच्या नंतर मी तुम्हाला सिंपल सांगितलं, सिंपल पास्ट टेन्स असायला पाहिजे. काय असायला पाहिजे, सिन्सच्या नंतर सिंपल पास्ट टेन्स असतोय. मग वॉज वेअर सुद्धा हे काय असणार आहे, पास्ट टेन्समध्येच आहे, सिंपल पास्ट टेन्समध्येच आहे. ठीक आहे, मग ह्या ठिकाणी आपल्याला हे पण लक्षात ठेवायचं आहे. आता इथं आपल्याला सांगितलंय काय, सचिन इज अ क्रिकेट प्लेयर, सचिन हा क्रिकेट प्लेयर आहे अँड डॅश डॅश प्लेइंग क्रिकेट सिन्स ही वॉज 10 years old. मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, एखादी क्रिया चालू आहे पण केव्हापासून चालू आहे, किती वेळ चालू आहे, यासाठी आपण हॅव बीन, हॅज बीन प्लस VING वापरतोय. मग सचिनसाठी आपण हॅव वापरू शकतोय का, तर नाही, कारण सचिन हा एक वचन आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी हॅव हे प्लुरलसाठी वापरतोय, हॅज वापरू शकत नाहीत, म्हणजे हे तर ऑप्शन कटलं. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात ठेवायचं आहे, इथं ING आहे. मग ING जर असेल तर आपण हॅव हॅजच्या नंतर नेहमी क्रियापदाचं तिसरं रूप वापरतोय. हॅव हॅज जर असेल तर क्रियापदाचं तिसरं रूप वापरतोय. पण या ठिकाणी VING आहे आणि मग VING जर असेल तर तिथं हॅज येणार आहे का, तर हॅज पण येणार नाही. मग राहिला प्रश्न काय, शुड हॅव किंवा हॅज बीन. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेवढे पण शब्द आहेत हे कुड हॅव असेल, शुड हॅव असेल, वुड हॅव असेल, मस्ट हॅव असेल, माईट हॅव असेल, नीड नॉट हॅव असेल किंवा ऑट टू हॅव असेल, या सगळ्या शब्दाच्या नंतर क्रियापदाचं तिसरं रूप वापरतात, त्यांच्यानंतर VING वापरत नाहीत. म्हणजे याचा अर्थ आपला असा होतो की हे पण ऑप्शन येणार नाही. मग आपलं ऑप्शन कोणतं येतं या ठिकाणी बरोबर, तर हे ऑप्शन या ठिकाणी येतं. हे सांगितलं काय येते बरोबर, आता मी ते सांगतोय. हे 3 ऑप्शन तर येणार नाहीत, ह्याचं विश्लेषण घेतलं. पण आता हे ऑप्शन काय येतं हे आपण समजून घेऊ. तर यामध्ये लक्षात ठेवायचं आहे, सचिन या ठिकाणी बघा सिन्स हा शब्द वापरला आहे. मग सिन्स हा शब्द जर वापरला असेल तर आपल्याला समजतंय सिन्स हा शब्द आपण कुठल्या टेन्समध्ये वापरतोय, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये पण यूज करू शकतोय. मग हॅव बीन, हॅज बीन प्लस VING हे कुठल्या टेन्सचं स्ट्रक्चर आहे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर आहे. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी हॅज बीन जे आहे तर हॅज बीन बरोबर आहे. सचिन हे वाक्याचं करता एक वचने आहे, एक वचने असल्यामुळे आपण या ठिकाणी हॅज वापरू शकतोय. आणि त्याच्यानंतर प्लेइंग असते म्हणजे ING असल्यामुळं मग आपल्याला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर काय आहे, हॅव बीन, हॅज बीन प्लस VING. या पद्धतीने जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी उत्तराचं ऑप्शन हे 4 नंबरचं ऑप्शन बरोबर येते. ठीक आहे, चलो नेक्स्ट बघा. पुढचा प्रश्न आहे, शी डॅश डॅश अ बाथ वेन द टेलिफोन बेल रँग.
मग या ठिकाणी बघा पुन्हा लक्षात येईल तुम्हाला हा टेन्स ॲग्रीमेंटवरतीच प्रश्न आहे. कशावरती प्रश्न आहे? टेन्स ॲग्रीमेंटचा प्रश्न आहे. मग टेन्स ॲग्रीमेंटमध्ये बघा आपण कालच्याही लेक्चरमध्ये हे घेतलेलं आहे. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं वेन जे आहे तर वेनसोबत आपण दोन प्रकारचं स्ट्रक्चर वापरतोय. मग वेनसोबत लक्षात ठेवायचं आहे वेन याला आपण सिंपल तुम्हाला समजावं यासाठी सांगतो. याला म्हणा वेनचा क्लॉज म्हणजे वेन क्लॉज त्यालाच आपण म्हणतोय सबऑर्डिनेट क्लॉज. आणि हे जे पुढचं वाक्य असेल तर त्याला म्हणतोय आपण मेन क्लॉज. मग ही जे वेनचं वाक्य असेल, व्हाईलचं असेल, बिफोर असेल, आफ्टर असेल, त्याच्यानंतर दो असेल, अल्दो असेल, इफ असेल, अनलेस असेल किंवा ॲज सून ॲजचं वाक्य असेल, हे जे वाक्य तर हे वाक्य लिहिण्याच्या दोन पद्धती आहेत. मग आपण या शब्दांना वाक्याच्या सुरुवातीलाही घेऊ शकतोय, वाक्याच्या मध्येही घेऊ शकतोय. पण ज्यावेळेस आपण हे शब्द वाक्याच्या सुरुवातीला घेतोय किंवा वाक्याच्या मध्ये घेतोय पण त्यांच्यासोबत जे वापरले जाणारे टेन्स आहेत तर तेच त्यासोबत वापरले जातात. मग वेनसोबत आपण साधारणतः कुठला टेन्स वापरतोय? पास्ट टेन्समधला सिंपल पास्ट वापरतोय. इथं पण काय करायचं? सिंपल पास्टच ठेवायचं आहे. मात्र पुढं काय करतोय आपण? पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरतोय. पास्ट कंटिन्युअस वापरतोय आणि पास्ट परफेक्ट टेन्स सुद्धा वापरू शकतोय. मग इथं आपलं कन्फ्युजन होऊ शकतंय की अरे यार मग नेमका पास्ट कंटिन्युअस वापरायचा का पास्ट परफेक्ट वापरायचा, हे कन्फ्युजन होऊ शकतंय. मग याच्यामध्ये मी तुम्हाला सिंपल सांगतोय. तर हे कधी वापरायचं आहे? मग जेव्हा एक क्रिया झाली तेव्हा दुसरी क्रिया चालू होती हे सांगण्यासाठी आपण काय करतो? वेनसोबत सिंपल पास्ट टेन्स वापरायचं आहे आणि पुढच्या वाक्यामध्ये पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरायचा आहे. मग फॉर एक्झाम्पल आपल्याला म्हणायचं आहे जेव्हा मी माझ्या मित्राच्या घरी गेलो तेव्हा तो टी व्ही पाहत होता. जेव्हा मी माझ्या मित्राच्या घरी गेलो म्हणजे ही एक क्रिया झाली, तेव्हा दुसरी क्रिया चालू होती कोणती? माझा मित्र टी व्ही पाहत होता. म्हणजे जेव्हा एक क्रिया झाली तेव्हा दुसरी क्रिया चालू होती. किंवा आपण आणखी एक एक्झाम्पल सांगू शकतोय जेव्हा मी झोपेतून उठलो तेव्हा पाऊस पडत होता. जेव्हा मी झोपेतून उठलो तेव्हा पाऊस पडत होता. म्हणजे जेव्हा एक क्रिया झाली तेव्हा दुसरी क्रिया चालू होती. यासाठी आपण वापरतोय वेनसोबत सिंपल पास्ट टेन्स आणि पुढं मेन क्लॉजमध्ये पास्ट कंटिन्युअस टेन्स. मग मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे इथं सिंपल पास्ट टेन्स म्हणजेच कुठलं या ठिकाणी V2 असतंय आणि पास्ट कंटिन्युअस म्हणजेच वॉज वर प्लस VING. आता थोडंसं वाक्य आपल्याला इथं काय करायचं हे समजून घ्यायचं आहे. काय वाक्य सांगते बघा? शी डॅश डॅश अ बाथ वेन द टेलिफोन बेल रँग. रँग म्हणजेच काय? या ठिकाणी क्रियापदाचं हे सेकंड फॉर्म आहे. मग क्रियापदाचं फॉर्म लक्षात घ्या. रिंग, नंतर आहे रँग, त्याच्यानंतर आहे रंग. मग रिंग, रँग, रंग. रिंग म्हणजेच क्रियापदाचं पहिलं रूप झालं. रँग हे क्रियापदाचं सेकंड फॉर्म आहे आणि रंग हे क्रियापदाचं थर्ड फॉर्म आहे. रिंग, रँग, रंग. सिंपल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग इथं सिंपल पास्ट टेन्स आहे, वेनसोबत सिंपल पास्ट टेन्स आहे. मग आपल्याला आणखी एक नियम सांगितला होता मी तुम्हाला सिंपल. जेव्हा एका वाक्यामध्ये पास्ट टेन्स असतोय तेव्हा दुसऱ्या वाक्यामध्ये पण पास्ट पाहिजे. पास्ट टेन्स आणि प्रेझेंट टेन्स ॲग्रीमेंट होत नाही. पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्सचं पण ॲग्रीमेंट होत नाही. मग पुढं जर पास्ट टेन्स असेल तर त्या ठिकाणी जे आहे तर त्या ठिकाणी आपल्याला पास्ट टेन्सच वापरायचं आहे. पण आता पास्ट टेन्स वापरत असताना कुठलं वापरायचं आहे? कारण हे पण पास्ट टेन्समध्येच आहे, हे पण पास्टमध्येच आहे, हे पण पास्टमध्येच आहे, हे पण पास्टमध्येच आहे. मग आता आपल्याला या चार ऑप्शनपैकी कोणतं ऑप्शन येणार आहे? मग मी तुम्हाला काय सांगितलं? वेनसोबत सिंपल पास्ट असेल तर पुढं काय करायचं आहे? पास्ट कंटिन्युअस वापरायचं आहे किंवा पास्ट परफेक्ट वापरायचं आहे. बरं, पास्ट परफेक्ट कधी वापरायचं आहे? जेव्हा म्हणजे दोन क्रियांचा उल्लेख केलेला असतो तेव्हा जी क्रिया अगोदर घडली त्या क्रियेसाठी आपण पास्ट परफेक्ट वापरतोय आणि जी क्रिया नंतर घडली त्यासाठी आपण सिंपल पास्ट वापरतोय. मग याच्यामध्ये बघा वाक्याचा अर्थाचा विचार जर केला तर काय होतंय? जेव्हा टेलिफोनची बेल वाजली तेव्हा ती अंघोळ करत होती. म्हणजे जेव्हा बेल वाजली तेव्हा ती अंघोळ करत होती. म्हणजे जेव्हा एक क्रिया झाली तेव्हा दुसरी क्रिया चालू होती म्हणायचं आहे. मग त्यासाठी काय होईल? मग शी वॉज टेकिंग अ बाथ. मग या ठिकाणी ऑप्शन कुठं आहे? शी वॉज टेकिंग अ बाथ. म्हणजे वेनसोबत सिंपल पास्ट आणि पुढं काय करायचं आहे? पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरायचा आहे. अशा पद्धतीने मित्रांनो काय करायचं हे लक्षात ठेवायचं आहे. मग जेव्हा एक क्रिया झाली तेव्हा दुसरी क्रिया चालू होती म्हणायचं आहे. यासाठी आपण वापरतोय वेनसोबत सिंपल पास्ट टेन्स आणि पुढं काय करायचं आहे? मेन क्लॉजमध्ये पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरतोय. क्लिअर? चल नेक्स्ट बघा पुढचं. शी डॅश डॅश इल सिन्स लास्ट मंडे. मग तुम्हाला लक्षात आलं पाहिजे या ठिकाणी जे आहे तर सिन्स हा शब्द आहे. सिन्स हा शब्द आल्याच्या नंतर आपल्या लक्षात येतं सिन्स हा शब्द आपण कुठल्या टेन्समध्ये वापरतोय? प्रेझेंट परफेक्टमध्ये, पास्ट परफेक्टमध्ये, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये. मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये पार्ट 1 मध्ये सांगितले. सिंपल एवढं लक्षात ठेवायचं, कायमस्वरूपी लक्षात ठेवा.
जे सिन्स आणि फॉर हे शब्द, सिन्स हा शब्द जर स्टार्टिंग टाईम दाखवण्यासाठी म्हणजे क्रिया केव्हापासून चालू आहे किंवा केव्हापासून चालू होती याच्यासाठी वापरला असेल, किंवा फॉर हा शब्द ड्युरेशन म्हणजे कालावधी दर्शवण्यासाठी जर वापरला असेल, तर हे सिन्स आणि फॉर हे शब्द जर वापरले असतील तर त्याच्यासोबत एम इज आर आणि वॉज वेअर कधीच वाक्यामध्ये येऊ शकत नाही. एम इज आर आणि वॉज वेअर सोबत आपण कधीही सिन्स आणि फॉर हे स्टार्टिंग टाईम आणि ड्युरेशन दाखवण्यासाठी कधीही यूज करू शकत नाहीत. त्याच्यामुळे या ठिकाणी काय करायचं, इज आणि वॉजचं ऑप्शन कट झालं म्हणायचं, या ठिकाणी येणारच नाही. ठीक आहे. मग आपल्याला काय म्हणायचं आहे बघा, सिन्स लास्ट मंडे, आणि शक्यतो आपण कधीही लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी आपण म्हणजे ती गेल्या सोमवारपासून आजारी आहे म्हणायचं आहे, ती गेल्या सोमवारपासून आजारी आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय होणार आहे, हॅज बीन, जे तर हॅज बीन या ठिकाणी बरोबर आहे. कुठलं येणार आहे, हॅज बीन. ठीक आहे, हॅज बीन या ठिकाणी आपण यूज करतोय, हॅज बीन बरोबर आहे. आता या ठिकाणी हॅड बीन सोबत पण आपण सिन्स आणि फॉर वापरू शकतोय. पण मित्रांनो कधी लक्षात ठेवा, ज्यावेळेस असे ऑप्शन दिले जातात तर त्यावेळेस काय करायचं आहे, प्रेझेंटचा रेफरन्स घेऊन आपण त्या ठिकाणी म्हणजे आपल्याला जर त्याच्यामध्ये सांगितलं असेल कुठला टेन्स असायला पाहिजे, त्यावेळेस काय करायचं, आपण प्रेझेंटचा रेफरन्स घेऊनच काय करायचं, उत्तर द्यायचं आहे, पास्टचं नाही त्या ठिकाणी द्यायचं. ठीक आहे. तर यासाठी काय होते, मग हॅज बीन या ठिकाणी येणार आहे. बरोबर. म्हणजे याचा अर्थ होतोय ती गेल्या सोमवारपासून आजारी आहे. मग यासाठी काय होते, शी हॅज बीन. मग आपल्या सर्वांना जवळच ऑप्शन कुठलं वाटतं, इज म्हणावंसं वाटते. शी इज इल. मी कालच्या लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलं होतं किंवा आपल्या पार्ट 1 मध्ये सुद्धा सांगितले, एम इज आर आणि वॉज वेअर सोबत आपण सिन्स आणि फॉर हे स्टार्टिंग टाईम आणि ड्युरेशन दाखवण्यासाठी कधीच वापरू शकत नाहीत. हा फॉर आपण कधी वापरतोय, आय एम वेटिंग फॉर यू, आय एम वेटिंग फॉर हर, आय एम वेटिंग फॉर द बस. मग हे फॉर हा शब्द आपण कशासाठी वापरला, इथं ज्यासाठी या अर्थाने वापरू शकतोय, परंतु ड्युरेशन दाखवण्यासाठी म्हणजे कालावधी दाखवण्यासाठी आपण यूज करू शकत नाही. चला नेक्स्ट बघा पुढं, द क्रिएटर ऑफ शिनचॅन अ कार्टून शो डॅश डॅश इन ॲन ॲक्सिडेंट. मग या ठिकाणी आपल्याला काय केलं आहे, क्रियापदाचं योग्य ते आपल्याला रूप म्हणजे ऑप्शन निवडायचं याच्यामध्ये. मग यामध्ये हॅज बीन मर्डर्ड, मग त्याला मारलं गेलं का, डाईड म्हणायचं आहे का, वॉज रॉब, रॉब म्हणजेच काय असेल, लुटणे, त्याला लुटणे म्हणतो आपण, मग त्याला लुटलं गेलेलं आहे का, तर चोरी केली गेली आहे का, फेल म्हणजेच काय, नापास होणे, अपयशी होणे. मग या ठिकाणी काय होणार, हे ऑप्शन तर जर थोडंसं एकदम खूप वेगळे वाटतात तर हे ऑप्शन तर यामध्ये येणार नाहीत. हॅज बीन मर्डर्ड या ठिकाणी पण होत नाही, कारण द क्रिएटर ऑफ शिनचॅन अ कार्टून शो डाईड इन ॲन ॲक्सिडेंट, म्हणजेच काय, तो एका रोड ॲक्सिडेंटमध्ये किंवा तो एका ॲक्सिडेंटमध्ये मेला असं म्हणायचं आहे. म्हणून या ठिकाणी काय होणार आहे, डाईड हे या ठिकाणी बरोबर आहे. तर त्याचा मर्डर करण्यात आलेला आहे. हॅज बीन म्हणल्याच्यानंतर काय होते, त्याचा मर्डर करण्यात आलेला आहे. आत्ता आपण म्हणजे आपण यासाठी आपण असं म्हणू शकत नाहीत, तर त्याचा मर्डर करण्यात आलेला आहे. तर सिम्पल काय आहे, तो तो ॲक्सिडेंटमध्ये मेला म्हणायचं आहे. तर त्यासाठी आपण काय वापरतोय, डाईड इन ॲक्सिडेंट. म्हणून या ठिकाणी काय करायचं आहे, डाईड हे क्रियापदाचं सेकंड फॉर्म बरोबर आहे. डाय हे क्रियापद असते, डायचं सेकंड फॉर्म डाईड होतं. त्याच्यानंतर थर्ड फॉर्म पण काय होतं, डाईडच होते. म्हणजे V2 आणि V3 या ठिकाणी बरोबर आहे. चलो, म्हणून या ठिकाणी याचं उत्तर काय होईल, सेकंड. नेक्स्ट बघा, शी हॅज बीन इल डॅश डॅश मंडे. मग आपण या ठिकाणी सिन्स आणि फॉर हे समजून सांगितलेलं आहे. तर सिन्स कधी वापरायचं आहे, फॉर कधी वापरायचं आहे. आपल्या यूट्यूबला व्हिडिओसुद्धा आहे, सिन्स कधी वापरायचं आणि फॉर कधी वापरायचं या संदर्भातला एकदम डिटेलमध्ये व्हिडिओ टाकलेला आहे. तर आता तो व्हिडिओ तुमच्या लेवलने बघा, म्हणजे तुम्हाला ते क्लिअर होऊन जाईल आणखी. मग शी हॅज बीन इल, जेव्हा एखादी क्रियेचं स्टार्टिंग टाईम दाखवलं जातं त्यावेळेस आपण सिन्स वापरतोय. सिम्पल लक्षात ठेवायचं, म्हणून याचं उत्तर काय आहे, सिन्स आहे. म्हणजे क्रिया केव्हापासून चालू आहे हे सांगण्यासाठी. मग आपल्याला या ठिकाणी सांगायचं, शी हॅज बीन इल म्हणजे ती आजारी आहे. केव्हापासून, सोमवारपासून आजारी आहे. यासाठी आपण वापरतोय शी हॅज बीन इल सिन्स मंडे. नेक्स्ट आहे, द वर्ब इन दिस सेंटेन्स इज इन. या वाक्यामध्ये जे क्रियापद आहे तर ते क्रियापद कोणत्या टेन्समध्ये आहे, क्रियापद कुठे आहे, ड्रेस हे क्रियापद आहे. कोणत्या फॉर्ममध्ये आहे, V2 आहे. मग V2 हे कुठल्या टेन्समध्ये असते, सिम्पल पास्ट टेन्समध्ये असते. कुठल्या टेन्समध्ये असते, सिम्पल पास्ट टेन्समध्ये आपण V2 वापरतोय. आणि म्हणून याचं ऑप्शन कोणतं आहे, 2 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. चला नेक्स्ट बघा, आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे, आय डॅश डॅश हिम सिन्स हिज चाइल्डहुड. मला वाटतं आपण हे अशा प्रकारचं वाक्य घेतलं होतं. चला या ठिकाणी बघा, सिन्स वापरलेला आहे. मग आपल्याला या ठिकाणी काय सांगायचं आहे, आय डॅश डॅश. मग इथं पण आपल्याला योग्य ते ऑप्शन निवडायचं आहे, फिल इन द ब्लँकमध्ये. मग नो म्हणायचं आहे का, नोईंग म्हणायचं आहे का, तर हे आपण पाहिलं आहे बघा. नो हा शब्द देखील काय सांगितलं मी तुम्हाला, नो हा शब्द देखील स्टेटिव्ह वर्ब आहे. त्यालासुद्धा आपण कंटिन्युअस टेन्समध्ये वापरत नाहीत, म्हणजेच त्याला आयनचे प्रत्यय वापरत नाहीत. म्हणजे हे ऑप्शन तर चुकलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात ठेवायचं आहे, आपण सिन्स हा शब्द आपण काय करतोय, प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये वापरतोय. प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे त्याचं स्ट्रक्चर काय आहे, हॅव हॅज प्लस V3. आणि म्हणून या ठिकाणी मग काय करायचं आहे, हॅव हॅज प्लस V3. आपण सिम्पल पास्ट टेन्समध्ये वापरत नाहीत, म्हणून या ठिकाणी हे ऑप्शन येणार नाही. मग आपल्याला काय म्हणायचं आहे, आय हॅव नोन हिम सिन्स हिज चाइल्डहुड. म्हणजेच मी त्याला
मी त्याला त्याच्या बालपणापासून ओळखत आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, आय हॅव नोन हिम. प्रश्नाचं उत्तर काय होणार आहे, 2 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. चला नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न. तर त्याची काय करा, काळजी घ्या, या अर्थाने वापरलेला आहे. मग आपल्याला लक्षात घ्यायचं, इथं पण आपल्याला काय करायचं आहे, क्रियापदाचं योग्य ते फॉर्म निवडायचं आहे. आणि लक्षात घ्यायचं मग जेव्हा वाक्याच्या सुरुवातीला येते तर आपल्याला लक्षात ठेवायचं वाक्यरचना. इथं वाक्यरचना म्हणजेच काय, तुम्ही तुमचे जे तुमच्यासोबत जे आणलेलं जे सामान असणार आहे, साहित्य आहे, त्याची काय करा, काळजी घ्या म्हणायचं आहे. आणि मग आपल्याला लक्षात घ्यायचं डिअर फ्रेंड्स, वाक्याचे प्रकार जे असतात तर त्याच्यामध्ये विधानार्थी वाक्य असते, आज्ञार्थी वाक्य असते, प्रश्नार्थक वाक्य असते, उद्गारार्थी किंवा उद्गारवाचक वाक्य असते आणि इच्छादर्शक, त्यालाच आपण म्हणते ऑप्टेटिव्ह सेंटेन्स. असे 5 प्रकारचे वाक्य असतात. त्यापैकी लक्षात घ्यायचं आहे वाक्याच्या शेवटी तर फुल स्टॉप आहे नंबर 1. मग हे 5 प्रकार जे मी सांगितले त्यापैकी 2 वाक्याच्या शेवटी काय असतं, फुल स्टॉप असतं. एक असतो विधानार्थी वाक्य आणि दुसरा असते आज्ञार्थी वाक्य. मग विधानार्थी वाक्याच्या शेवटी पण फुल स्टॉप असतो आणि आज्ञार्थी वाक्याच्या शेवटी पण फुल स्टॉप असतो. पण विधानार्थी वाक्य जे आहे त्याची सुरुवात कशाने होते, कर्त्याने होते. मग या वाक्यामध्ये कर्ता दिलेला आहे का, कर्ताच नाही. म्हणजे आपल्याला या ठिकाणी समजलं पाहिजे की या वाक्याची सुरुवात म्हणजे हे वाक्य कोणतं आहे, आज्ञार्थी वाक्य आहे. मग आज्ञार्थी वाक्य जे असते तर आज्ञार्थी वाक्याची सुरुवात ही नेहमी क्रियापदाच्या पहिल्या रूपाने होते. म्हणजेच V1 ने वाक्याची सुरुवात होते. कशाने, V1 ने. आज्ञार्थी वाक्य जे असते कधीही लक्षात ठेवायचं आहे, आज्ञार्थी वाक्याची सुरुवात ही V1 ने होते. आज्ञार्थी वाक्याची जी सुरुवात असते तर ती कशाने होते, V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप जे असते तर या V1 ने होते. सिंपल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग याच्यामध्ये V1 कुठं आहे, या ठिकाणी V1 जे आहे तर हे टेक हे V1 आहे. म्हणजेच काय होईल, टेक केअर ऑफ युअर बिलॉंगिंग्स या ठिकाणी होईल. टेक या क्रियापदाचं सेकंड फॉर्म टूक असते, थर्ड फॉर्म टेकन असते. टेक, टूक, टेकन. V1, V2 आणि हे V3 आपल्याला या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. चला नेक्स्ट बघा पुढं. Some political leaders have been deceiving people in the name of democracy since 1950. म्हणजेच यामध्ये लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. आता लक्ष द्या, आता सध्याचं जर आपलं राजकीय वातावरण आपण जर पाहिलं तर सम पॉलिटिकल लीडर्स नाही, ऑल पॉलिटिकल लीडर्स हॅव बीन डिसिविंग पीपल. म्हणजे आता सगळेच पॉलिटिकल लीडर जे आहेत ते सगळेच काय करतात, आपल्या लोकांना फसवत आहेत. म्हणजे लोकशाहीच्या नावावरती हे काय करतात, फसवत आलेले आहेत किंवा फसवत आहेत. म्हणजे रिअल अगोदर तरी सम पॉलिटिकल लीडर्स होतं, परंतु आता आपण सगळेजण पाहत आहात तर आता भयानक परिस्थिती झाली सध्या राजकारणामधली. आणि विशेष म्हणजेच महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं राजकारण होतं, पण आता तर एवढं भयानक परिस्थिती झालेली आहे. ठीक आहे, तर यासाठी लक्षात काय ठेवायचं बघा, सम पॉलिटिकल लीडर्स. म्हणजे आपल्याला प्रश्न इथे विचारला आहे या वाक्याचा टेन्स कोणता आहे, तर या वाक्याचा टेन्स कोणता आहे, मग हॅव बीन प्लस VING जर असेल, हॅव बीन प्लस VING असेल तर त्या वाक्याचा टेन्स हा कोणता असतोय, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असतोय. आणि म्हणून याचं उत्तर काय आहे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. याचं स्ट्रक्चर असते हॅव बीन, हॅज बीन प्लस VING. मग परफेक्ट पास्ट टेन्सचं स्ट्रक्चर काय असते, हॅड प्लस V3 असते. कंटिन्युअस पास्टचं काय असते, वॉज वे प्लस VING असते. सिंपल पास्ट टेन्सचं काय असते, V2 असते. नेक्स्ट बघा, आपल्याला या ठिकाणी चूज द ॲप्रोप्रिएट फॉर्म ऑफ द वर्ब. म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला काय करायचं आहे, वाक्याचा विचार करून आपल्याला योग्य ते क्रियापदाचं फॉर्म म्हणजेच टेन्स फॉर्म आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. मग या ठिकाणी लक्षात घ्या, सिन्स हा शब्द आलेला आहे. मग सिन्स हा शब्द जर आला असेल तर मी तुम्हाला सिंपल सांगितले त्या वाक्यामध्ये एम इज आर, सिन्स जर आला असेल तर त्याच्यामध्ये एम इज आर आणि वॉज वेअर येऊच शकत नाही. त्याच्यामुळे हे 2 ऑप्शन आपले कटले. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हॅव बीन आणि हॅड बीन. आता मला या ठिकाणी सांगा, तर या ठिकाणी आय जे आहे तर आयसाठी आपण हॅव वापरतोय का, येस वापरतोय. मग आय हॅव बीन लिव्हिंग. मग मी तुम्हाला अगोदरच्या प्रश्नामध्ये पण सांगितलं होतं विश्लेषण करत असताना, तर ज्या वेळेस काय असणार आहे, दोन्हीही बघा हॅव बीन हॅड बीन सोबत पण आपण सिन्स आणि फॉर वापरू शकतोय. असे जर 2 ऑप्शन दिले असतील तर त्या ठिकाणी काय करायचं आपल्याला, जर आपल्याला त्याच्यामध्ये सांगितलं असेल प्रेझेंट टेन्स का पास्ट टेन्स, तर त्यावेळेस काय करायचं आहे, प्रेझेंट टेन्सचा रेफरन्स घेऊन काय करायचं, उत्तर काढायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी उत्तर काय येणार आहे, हॅव बीन लिव्हिंग. याचा अर्थ काय होतोय, मी मुंबईमध्ये 1985 पासून राहत आलेलो आहे. मग यासाठी काय होईल, मग हॅव बीन प्लस VING हे याचं उत्तराचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर येते. क्लिअर आहे सगळ्यांचं. चला, मग सिन्स हा शब्द आपण काय करतोय, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आपण यूज करतोय. आणि मग पुन्हा एकदा लक्षात ठेवायचं आहे, एम इज आर आणि वॉज वेअर सोबत आपण सिन्स हा शब्द यूज करत नाहीत स्टार्टिंग टाइम दाखवण्यासाठी. चला नेक्स्ट बघा पुढं. आपल्याला याच्यामध्ये प्रश्न विचारला की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य कोणतं आहे. या दिलेल्या वाक्यापैकी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य कोणतं आहे. मग प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आत्ताच मी तुम्हाला स्ट्रक्चर सांगितलं. स्ट्रक्चर काय असते त्याचं, हॅव हॅज बीन प्लस VING असते. काय असते, हॅव हॅज प्लस बीन VING असते. मग याच्यामध्ये हॅव बीन हॅज बीन प्लस VING कुठं आहे, तर याच्यामध्ये हॅव बीन आहे, याच्यामध्ये हॅव सफरिंग आहे म्हणजे या ठिकाणी ऑप्शन येणार नाही. याच्यामध्ये हॅव बीन आहे, याच्यामध्ये पण हॅव बीन आहे. चला, तर यामध्ये बघा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर तर इथं 3 वाक्यामध्ये बरोबर आहे.
मग ह्यातलं वाक्य निवडायचं कसं बरोबर आपण, तर हे पण आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. मग याच्यामध्ये लक्षात घ्यायची सगळ्यात पहिली गोष्ट सिन्स लास्ट 3 वीक्स, सिन्स लास्ट 3 वीक्स या ठिकाणी आहे. मग लास्ट 3 वीक्स जे आहे तर हे काय करते, ड्युरेशन दाखवते. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात ठेवायचं आहे आय हॅव बीन सफरिंग फ्रॉम. आता आपण सफरिंग फ्रॉम तर म्हणत असतोय, सफरिंग फ्रॉम एखादा व्यक्ती एखाद्या आजाराने जर त्रस्त असेल, एखादा व्यक्ती एखाद्या आजाराने परेशान असेल किंवा त्रस्त असेल, तर त्यावेळेस आपण काय करतोय, सफर सोबत आपण फ्रॉम हे प्रेपोजिशन वापरतोय. काय वापरतोय, फ्रॉम हे प्रेपोजिशन वापरतोय. या ठिकाणी बाय तर होणार नाही, काय होणार नाही, बाय होणार नाही. आय हॅव बीन सफरिंग बाय, बाय नसते तर काय असते, फ्रॉम असते. नंतर नेक्स्ट लक्षात ठेवायचं इथं आय आहे, हे आय आहे. मग आय हॅव बीन सफरिंग फ्रॉम टायफॉइड फ्रॉम 3 वीक्स. मग आपलं ड्युरेशन दाखवण्यासाठी आपण काय करतोय, लक्षात घ्यायचं आहे एखादी क्रिया केव्हापासून चालू आहे तर त्यासाठी सिन्स वापरतोय. एखादी क्रिया किती वेळ झालं म्हणजे काळ सांगायचं आहे, ड्युरेशन दाखवायचं आहे, कालावधी दाखवायचा आहे, त्यासाठी फॉर वापरतोय. म्हणजे आपण या ठिकाणी हे पण वापरू शकत नाही. तर आपलं उत्तराचं ऑप्शन कोणतं आहे, बघ या ठिकाणी बरोबर हे आहे. आता मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे आपण सिन्ससोबत आपण स्टार्टिंग टाईम दाखवतोय. मग इथं तुम्ही म्हणत असाल सर इथं तर हे 3 वीक्स हे तर काय दाखवतंय, ड्युरेशन दाखवतंय. मग या ठिकाणी हे बरोबर कसं असणार आहे, तर मी पुन्हा तेच उत्तर सांगेल की आपण सिन्स आणि फॉर हे आपला टेन्स टॉपिक शिकवत असताना सिन्स आणि फॉरचा आपण स्पेशल एक लेक्चर घेतलेला आहे. त्या सिन्स आणि फॉर संदर्भातले आपण प्रत्येक एकदम लहानातली लहान गोष्टसुद्धा आपण त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. मग आपल्याला मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे सिन्स जे आहे तर सिन्ससोबत सुद्धा आपण स्टार्टिंग टाईम सिन्ससोबत पण ड्युरेशन दाखवणारा शब्द आपण यूज करू शकतोय. पण कधी वापरायचं आहे तर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे सिन्स जे आहे तर सिन्ससोबत आपण ड्युरेशन दाखवू शकतोय. पण कधी, ज्यावेळेस आपण लास्ट हा शब्द आपण वापरतोय त्यावेळेस. जसं मराठी बोलताना आपण म्हणतो ना गेले 2 महिन्यापासून, गेल्या 4 महिन्यापासून, गेल्या 2 दिवसांपासून, त्यावेळेस आपण सिन्ससोबत आपण काय करू शकतोय मित्रांनो, आपण लास्ट हा शब्द पण यूज करू शकतोय. मग मित्रांनो तुम्ही असं म्हणत असाल की तुम्हीच सांगितलं आहे सिन्स हे आपण काय करतोय, स्टार्टिंग टाईम दाखवण्यासाठी वापरतोय आणि फॉर जे आहे तर फॉर हे आपण ड्युरेशन दाखवण्यासाठी वापरतोय. बरोबर आहे. मग या वाक्यामध्ये जे आहे तर या वाक्यामध्ये तर हे जे 3 वीक्स आहे तर हे तर काय दर्शवत आहे, हे तर आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं की हे ड्युरेशन दाखवत आहे, कालावधी दाखवत आहे. मग या ठिकाणी सिन्स कसं बरोबर येत आहे. आता आपल्याला बघा हे 3 ऑप्शन तर कटले म्हणून उत्तराचं आपलं ऑप्शन 1 नंबरचं आलंच. परंतु आपण या ठिकाणी काय करतोय, प्रत्येक गोष्ट आपल्याला या ठिकाणी बारकाईने समजून घ्यायची आहे. आपलं उत्तराचं ऑप्शन तर हे आलंच, परंतु या ठिकाणी आपला प्रश्न असाही असू शकतो मग आपण इथं 3 वीक्स हे ड्युरेशन दाखवतोय, मग इथं सिन्स कसं येणार आहे. तर मग या ठिकाणी तुम्हाला सांगतो मित्रांनो, लास्ट हा जो शब्द आहे, लास्ट शब्दाच्या नंतर ड्युरेशन दाखवणारा शब्द जर असेल किंवा टाइम एक्सप्रेसिंग वर्ड असेल, काय म्हणू आपण, ड्युरेशन शोईंग वर्ड किंवा टाइम एक्सप्रेसिंग वर्ड म्हणा. ठीक आहे. म्हणजे लास्टच्या नंतर जर ड्युरेशन एक्सप्रेसिंग वर्ड किंवा टाइम एक्सप्रेसिंग वर्ड असेल, म्हणजे कालावधी दर्शवणारा जर शब्द असेल, तर त्यावेळेस आपण काय करतो, 2 शब्द वापरतो. एक वापरतोय सिन्स आणि दुसरा वापरतोय फॉर. पण याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे लास्टच्या नंतर जर टाइम एक्सप्रेसिंग वर्ड असेल आणि लास्टच्या पूर्वी या लास्टच्या अगोदर द आर्टिकल नसेल तर काय करायचं, सिन्स वापरायचं. आणि ज्या वेळेस काय असणार आहे, सेम असंच आहे, परंतु या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे लास्ट प्लस ड्युरेशन शोईंग वर्ड, कालावधी दर्शवणारा शब्द, ड्युरेशन शोईंग वर्ड कालावधी दर्शवणारा शब्द. पण या ठिकाणी मी काय सांगत आहे बघा, लास्ट आहे पण या लास्टच्या अगोदर, लास्टच्या पूर्वी जर या ठिकाणी द आर्टिकल असेल, काय असेल, द आर्टिकल असेल, तर त्या ठिकाणी काय करायचं आहे, सिन्स वापरायचं नाही तर फॉर वापरायचं आहे. मग जसं आपण मराठीमध्ये म्हणतो ना गेल्या 2 दिवसांपासून, गेल्या 4 दिवसांपासून, गेल्या 2 वर्षांपासून, तर त्यावेळेस आपण काय करतोय मित्रांनो, आपण लास्ट हा शब्द वापरतोय. पण लास्ट प्लस टाइम एक्सप्रेसिंग वर्ड असेल आणि त्या लास्टच्या अगोदर जर द आर्टिकल नसेल तर सिन्स वापरा, द आर्टिकल असेल तर फॉर वापरा. एक्झाम्पल तुम्हाला लगेच इथं क्लिअर करतो. बघा आपल्याला या ठिकाणी काय म्हणायचं आहे, लास्ट 3 वीक्स, काय म्हणतो आपण, लास्ट 3 वीक्स. मग या ठिकाणी लास्ट हा शब्द आहे, याच्यानंतर टाइम ड्युरेशन एक्सप्रेसिंग वर्ड म्हणजे कालावधी दर्शवणारा शब्द पण आहे. पण लास्टच्या अगोदर द आर्टिकल आहे का, द आर्टिकल आहे का, इथं नाही. मग द आर्टिकल जर नसेल तर आपण काय करायचंय, सिन्स वापरायचं आहे. काय वापरायचं आहे, सिन्स वापरायचं आहे. पण या ठिकाणी बघा मी असं लिहितोय लास्ट 3 वीक्स, काय लिहितोय, लास्ट 3 वीक्स आणि त्याच्यानंतर इथं काय करतोय, द आर्टिकल आहे. म्हणजे कसं लिहितोय बघा, द लास्ट 3 वीक्स
मग या ठिकाणी लास्ट पण आहे, 3 वीक्स पण आहे, म्हणजे ड्युरेशन दाखवणारा शब्द पण आहे आणि याच्यामध्ये काय आहे, द आर्टिकल आहे. मात्र लास्टच्या पूर्वी द आर्टिकल असेल तर त्या ठिकाणी काय करायचं आहे, फॉर वापरायचं आहे. इतक्या बारकाईने आपल्याला या ठिकाणी परीक्षेमध्ये पाहणं गरजेचं आहे. बघा आपल्याला आत्ताचा जो प्रश्न होता त्याचं आपण उत्तर एकदम सहज सांगितलं होतं, पहिलं ऑप्शन या ठिकाणी उत्तर आलं होतं, पण त्या ऑप्शनमध्ये असणारे जे बाकीचे पण कॉन्सेप्ट आहेत ग्रामरच्या त्यासुद्धा तुम्हाला समजल्या पाहिजेत. यासाठी आपण हे डिटेलमध्ये आपण समजून या ठिकाणी घेतलेलं आहे. क्लिअर आहे सगळ्यांचं. मग बघा लास्टच्या नंतर टाईम एक्सप्रेसिंग वर्ड असेल आणि लास्टच्या अगोदर जर द आर्टिकल नसेल तर सिन्स वापरा. लास्ट प्लस टाईम एक्सप्रेसिंग वर्ड असेल पण लास्टच्या अगोदर जर द आर्टिकल असेल तर त्या ठिकाणी फॉर वापरायचं आहे. मग आपल्याला वाक्य राईट किंवा रॉंग अशाही प्रकारे प्रश्न विचारले जातात. त्यासाठी तुम्हाला ह्या कॉन्सेप्ट माहीत असणं 100% गरजेचं आहे. चला आता मग काय करायचं, तुम्ही मला सांगायचं इथं काय येणार आहे ते. पहिल्या ऑप्शनमध्ये काय येईल हे तुम्ही सांगायचं मला. आणि दुसऱ्या ऑप्शनमध्ये काय येईल हे तुम्ही मला सांगायचं आहे. याचं उत्तर काय करायचं तुम्ही सांगायचं आहे मला. याचं उत्तर काय येणार आहे ते. याचं उत्तर काय करायचं आहे तुम्ही मला सांगायचं की काय येईल, लास्ट 2 इयर्स किंवा द लास्ट 2 मंथ्स. या पहिल्यामध्ये काय येईल आणि दुसऱ्यामध्ये काय येईल तर तुम्ही काय करायचं कॉमेंट करून त्याच्यामध्ये उत्तर सांगायचं काय येईल ते. ठीक आहे. चलो नेक्स्ट बघा. आता आणखी पेपरमध्ये आपल्याला थोडंसं वेगळ्या प्रकारे प्रश्न विचारला जातो, म्हणजे आपल्याला थोडंसं कन्फ्यूज केलं जातं आहे. काय कन्फ्यूज केलं जातं आहे, हा लास्ट हा जो शब्द आहे ना, लास्ट या शब्दाच्या ऐवजी याच उद्देशानं याच अर्थाने आपण काय करतोय, लास्ट या शब्दाला आपण आणखी एक शब्दाने रिप्लेस करू शकतोय आणि तो शब्द आहे पास्ट. कुठला शब्द, पास्ट. मग तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे लास्टच्या ऐवजी आपण पास्ट पण वापरू शकतोय. कसं असणार आहे बघा, हे जे आहे ना फॉर द लास्ट 2 वीक्स, फॉर द लास्ट 2 वीक्स. मग आपण काय करतोय, फॉर द लास्ट 2 वीक्स. मग आपण हे लक्षात ठेवतोय असं आणि ह्याचाच आपण अभ्यास करतोय. पण MPSC काय करते आपल्याला या ठिकाणी आपल्याला थोडंसं कन्फ्यूज करण्यासाठी मुद्दामून या ठिकाणी लास्ट हा जो शब्द आहे तर लास्ट या शब्दाच्या ऐवजी काय करते त्या ठिकाणी दुसरा शब्द वापरते आणि तो कोणता शब्द असतोय तर तो शब्द असतोय पास्ट. मग आपण तिथं गोंधळतोय. तर मित्रांनो लास्ट आणि पास्ट या दोन्हीचाही अर्थ काय होतोय, सेमच होतोय. या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे लास्टच्या ऐवजी आपण पास्ट पण वापरू शकतोय. मग काय करायचं, फॉर द पास्ट 2 वीक्स. सेम तशाच पद्धतीने आहे, काही अडचण नाही. मग याच्यामध्ये कोणतं बरोबर आहे असा जर प्रश्न तुम्ही मला विचारत असाल तर त्याचं मी उत्तर या ठिकाणी तुम्हाला सिंपल सांगेल. पहिलंही बरोबर आहे, दुसरंही या ठिकाणी बरोबर आहे. तर या पद्धतीने तुम्हाला हे पण लक्षात घ्यायचं आहे. मग आपल्याला काय केलं जातं, पेपरमध्ये आपल्याला वाक्य कधी जर दिलं, समजा करेक्ट सेंटेन्सचा प्रश्न विचारला आहे आणि त्याच्यामध्ये आपण काय केले, कॉन्सेप्ट समजून घेतले लास्ट, फॉर द लास्ट 2 वीक्स. पण त्यांनी जर वाक्यामध्ये लास्टच्या ऐवजी पास्ट हा जर शब्द वापरला असेल पण या पद्धतीने जर वाक्यरचना असेल तर ते सुद्धा बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला सिंपल सांगायचं आहे इथं आपण लास्टच्या ऐवजी पास्ट पण यूज करू शकतोय. पास्ट हा शब्द गेले, मग आपल्याला काय म्हणायचं, गेले 2 आठवडे झालं किंवा गेले 2, मग आपल्याला म्हणायचं यासाठी आपण काय करतोय, पास्ट हा शब्द पण आपण यूज करू शकतोय. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट बघा. आता प्रश्न आपल्या सगळ्यांना समजलं, म्हणजे कॉन्सेप्ट तुम्हाला सगळ्यांना समजले असेल. या प्रश्नाचं उत्तर काय येते आपलं 1 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. क्लिअर आहे. मग याच्यामध्ये बघा प्रश्न आपल्याला ह्या कशावरती, हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न आपल्याला याच्यावरती सुद्धा आहे. कशावरती, प्रेपोजिशन या टॉपिक होते. टेन्स तर आहेच पण टेन्स सोबत प्रिपोजिशन पण आहे. मग हे पण वाक्य प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सच होतं, परंतु या ठिकाणी काय होतं, बाय होतं. मग बाय आपण वापरत नाहीत. मग कधीही लक्षात ठेवायचं सफर सोबत आपण काय वापरतोय, फ्रॉम वापरतोय. सफरिंग फ्रॉम म्हणायचं आहे. चलो नेक्स्ट बघा. फाइंड आउट द करेक्ट सेंटेन्स इन फ्युचर परफेक्ट टेन्स. मग खालीलपैकी कोणतं वाक्य फ्युचर परफेक्ट टेन्सचं आहे. कुठल्या टेन्सचं, फ्युचर परफेक्ट टेन्स. मग तुम्हाला लगेच समजलं पाहिजे फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणलं की त्याचं स्ट्रक्चर लगेच आठवलं पाहिजे. स्ट्रक्चर काय असते, शल हॅव, विल हॅव प्लस V3 प्लस V3. लक्षात आलं. म्हणजे शल हॅव, विल हॅव प्लस V3 असते फ्युचर परफेक्ट टेन्सचं स्ट्रक्चर. मग याच्यामध्ये विल हॅव प्लस V3 कुठं आहे, याच्यामध्ये विल हॅव आहे, इथं बी आहे, तर हे नाही. याच्यामध्ये विल बी प्लस VING हे तर नाही होणार, वुड बी तर ह्यामध्ये होणारच नाही. ठीक आहे. मग याचं उत्तर कोणतं आहे, 1 नंबरचं ऑप्शन. कारण विल हॅव आणि संग हे क्रियापदाचं किती रूप आहे, तिसरं रूप आहे. कोणत्या क्रियापदाचं, सिंग, सॅंग आणि संग. सिंग, सॅंग, संग. हे V1 झालं, हे V2 झालं आणि हे V3 झालं. तर अशा प्रकारे लक्षात ठेवायचं हे V1, V2 आणि V3. मग या ठिकाणी उत्तर कोणतं आहे, आपलं 1 नंबरचं ऑप्शन बरोबर. आता आपण या वाक्यांचं टेन्स बघू. विल हॅव बीन प्लस VING हा कुठला टेन्स आहे, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. हा कुठला टेन्स आहे, फ्युचर कंटिन्युअस टेन्स आहे. आणि हा टेन्स, हे वाक्य टेन्सचं नाही, याच्यामध्ये हे मोडल ऑफचे व्हर्बचं वाक्य दिलेलं आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट बघा. नेक्स्ट बघायचं आपल्याला याच्यामध्ये आय डॅश डॅश हिम फॉर द पास्ट 10 इयर्स. मग याच्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित जर पाहिलं
तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी काय फॉर आहे. मग आपल्याला सर्वांना माहीत आहे फॉर हे जर ड्युरेशन दाखवण्यासाठी वापरलं असेल तर आपण त्यामध्ये कुठला टेन्स वापरतोय, प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरतोय किंवा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतोय. मग या ठिकाणी जे ऑप्शन आहे तर त्याच्यामध्ये नो हे क्रियापद दिलेलं आहे. मग मित्रांनो आपल्याला सर्वांना माहीत आहे स्टेटिव्ह व्हर्ब जे आहे तर स्टेटिव्ह व्हर्बबद्दल मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीलाच. मग नो हे एक स्टेटिव्ह व्हर्ब आहे आणि नो या स्टेटिव्ह व्हर्बला आपण काय करतोय कंटिन्युअस टेन्समध्ये वापरत नाहीत. मग याच्यामध्ये हे नोईंग जे आहे तर नोईंग हे ऑप्शन या ठिकाणी येणार नाही. मग बऱ्याच जणांना असं वाटतं की यार याच्यामध्ये काय येणार आहे हेच येईल, कारण का आय म्हणले की आपल्याला लक्षात आहे किंवा आपण आय म्हणल्याच्या नंतर काय करतोय ॲमच त्यासोबत आपण नेहमी ऑप्शनमध्ये घेतोय. मग आय एम नोईंग असं बऱ्याच जणांना वाटलं, पण त्या ठिकाणी हे उत्तर येणार नाही. हे तर ऑप्शन या ठिकाणी उत्तराचं ऑप्शन येऊच शकत नाही, कारण नो हे पुन्हा एकदा सांगतो स्टेटिव्ह व्हर्ब आहे आणि स्टेटिव्ह व्हर्बला आपण कंटिन्युअस टेन्समध्ये वापरत नाहीत. मग या ठिकाणी हे ऑप्शन येणार नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात ठेवायचे फॉर हा शब्द आहे. मग फॉर हा शब्द जर आपल्या ड्युरेशन दाखवण्यासाठी वापरला असेल तर आपण त्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये वापरतो आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं स्ट्रक्चर काय असते हॅव हॅज प्लस वी 3 म्हणजे या ठिकाणी हे ऑप्शन या ठिकाणी 3 नंबरचं बरोबर येतं. आता दुसरी गोष्ट याच्यामध्ये बघा आपण आता जी कॉन्सेप्ट समजून घेतलेली आहे फॉर संदर्भातली आणि ह्या लास्ट संदर्भातली पास्ट संदर्भातली. मग फॉरच्या नंतर आपण लास्ट आहे म्हणजे लास्ट जे आहे तर लास्टच्या नंतर जर ड्युरेशन एक्सप्रेसिंग वर्ड असेल म्हणजे लास्टच्या नंतर जर कालावधी दर्शना शब्द असेल आणि लास्टच्या अगोदर जर द आर्टिकल असेल तर आपण तिथं फॉर वापरतोय. पण मी आत्ताच आपण जे लास्ट जे आहे तर लास्ट संदर्भात आपण समजून घेतलं तर लास्ट या शब्दाला आपण काय करतोय पास्ट या शब्दाने पण रिप्लेस करतोय. म्हणजेच काय लास्टच्या ऐवजी आपण पास्ट पण वापरू शकतो. आपण आत्ताच पाहिलं बघा इथं असं पाहिलं होतं आपण हे. मग या ठिकाणी लक्षात काय घ्यायचं आहे हे जे लास्ट आहे तर लास्टलाच आपण रिप्लेस काय करू शकतोय पास्टने पण रिप्लेस करू शकतोय. मग असं जरी वाक्य दिलं तरी पण ते वाक्य या ठिकाणी बरोबर आहे. लास्ट आणि पास्ट या ठिकाणी आपण काय करतोय एक हा शब्द यासाठी आपण रिप्लेस करू शकतोय. ठीक आहे, चलो नेक्स्ट बघा. हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न आपल्याला विचारला 2008च्या पेपरमध्ये. तर मित्रांनो हा जो प्रश्न आहे तर या प्रश्नामध्ये आपल्याला विचारला आहे की फिल इन द ब्लँक म्हणजे आपल्याला एक फिल इन द ब्लँक दिलेला आहे त्याच्यामध्ये कोणतं करेक्ट ऑप्शन या ठिकाणी येईल. तर या ठिकाणी समजून घ्या आय डॅश डॅश समथिंग फिशी हेअर. आता हेअर हा जो शब्द आहे तर हेअर हा शब्द म्हटल्याच्यानंतर तुम्हाला समजते की या ठिकाणी हे जे वाक्य आहे तर हे वाक्य प्रेझेंट इंडिकेट करणारं वाक्य आहे. हेअर म्हणजेच या ठिकाणी आत्ता काहीतरी म्हणजे इथं जे आहे तर इथं काहीतरी संशयास्पद वाटतंय या अर्थाने आहे. म्हणजे या ठिकाणी हे वॉचचा विषय इथं येणार नाही. दुसरी गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची तर ही एक इडियम आहे. तर एक इडियम काय आहे टू स्मेल समथिंग फिशी. टू स्मेल समथिंग फिशी असे एक इडियम आहे. तर याचा अर्थ काय होतो टू स्मेल समथिंग फिशी म्हणजेच काहीतरी इथं संशयास्पद आहे काहीतरी गडबड आहे. तर ते CID मध्ये डायलॉग आहे ना दया कुछ तो गडबड आहे तर त्याला लक्षात ठेवायचं टू स्मेल समथिंग फिशी हेअर म्हणतो आपण. तर याचा अर्थ असा होतोय की सस्पेक्ट म्हणजेच काहीतरी आपल्याला संशयास्पद वाटणं त्याला आपण काय वापरतोय टू स्मेल समथिंग फिशी हेअरचा अर्थ होतो टू सस्पेक्ट अबाउट समथिंग म्हणजेच कशाबद्दल तरी आपल्याला संशय वाटतोय यासाठी आपण वापरतोय टू स्मेल समथिंग फिशी. म्हणजे यामध्ये लक्षात ठेवायचं ही जी इडियम आहे तर ते कुठल्या अर्थाने आपण वापरतोय संशयास्पद एखादी गोष्ट वाटणे या अर्थाने आपण वापरतोय. क्लिअर आहे सगळ्यांचं. मग यामध्ये लक्षात घ्यायची गोष्ट स्मेल या शब्दाबद्दल पण तुम्हाला समजून घ्यायचं. स्मेल हा शब्द देखील काय स्टेटिव्ह व्हर्ब आहे. स्मेल हा शब्द देखील स्टेटिव्ह व्हर्ब आहे. त्यालासुद्धा आपण काय करतोय ING प्रत्यय वापरत नाहीत. मग आपण मी पुन्हा एकदा सांगेन जे स्टेटिव्ह व्हर्ब आहे तर या स्टेटिव्ह व्हर्बचं आपण एकदम खूप मोठं चांगल्या प्रकारे एकदम डिटेलमध्ये जे त्यात एक लेक्चर घेतलेलं आहे तर त्याच्यावरती स्टेटिव्ह व्हर्ब जे आहे त्याचे सगळेच अपवाद नियम असतील त्याचे नियम असतील तर ते सगळे आपण डिटेलमध्ये आपल्या लेक्चरमध्ये घेतलेलं आहे. आणि आपण ते टेन्स टॉपिकमध्ये कंटिन्युअस टेन्स शिकवत असताना मी ते सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. मग त्याच्यामध्ये ते स्टेटिव्ह व्हर्बचा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला ते सविस्तर ती जी कॉन्सेप्ट आहे स्टेटिव्ह व्हर्ब कशाला म्हणायचं आहे त्याचे अपवाद काय तर ते पण तुम्हाला त्याच्यामध्ये समजतील. मग स्मेल या शब्दाला देखील आपण काय करतोय मित्रांनो लक्षात ठेवायचं स्मेल या शब्दाला देखील आपण ING प्रत्यय वापरत नाही. मग याच्यामध्ये त्यांना 2 कंडिशन आहेत. स्मेलला आपण ING प्रत्यय वापरत नाहीत आणि स्मेलला आपण ING प्रत्यय वापरूही शकतोय. मग स्मेल हा शब्द ज्यावेळेस मूळ अर्थाने वापरला असेल तर त्याला ING प्रत्यय वापरत नाहीत. मग कधी वापरायचं नाही जेव्हा स्मेल या शब्दाचा अर्थ सुगंध येणे स्वतःहून सुगंध येणे असं म्हणायचं तर त्यावेळेस आपण काय करतोय लक्षात घ्यायचं आहे स्मेल या शब्दाला आपण ING प्रत्यय वापरत नाहीत. जसं की आपल्या 2017चा तुमचा डिपार्टमेंटल PSI 2017चा पेपर झाला. या पेपरमध्ये एक वाक्य आपल्याला दिलं होतं. खरं पाहता ते जे वाक्य दिलं होतं तर ते वाक्य आपल्याला जे दिलं होतं तर ते वाक्य हे आपल्याला या कॉन्सेप्टवरती दिलं नव्हतं तर त्यांनी दुसऱ्याच कॉन्सेप्टवरती दिलं होतं वाक्य द फ्लॉवर्स स्मेल स्वीट हे वाक्य दिलं होतं.
मग याच्यामध्ये आणखी एक ग्रामरची कॉन्सेप्ट आहे, तर ती पण सांगून टाकतो तुम्हाला लगेच. द फ्लावर स्मेल स्वीट, या ठिकाणी लक्षात ठेवायचं स्मेल असेल, लुक असेल असे काही शब्द आहेत, तर त्या शब्दाच्या नंतर आपण नेहमी काय करतो, ॲडजेक्टिव्ह वापरतोय, ॲडव्हर्ब वापरत नाहीत. मग या ठिकाणी हे वाक्य जे तर हे वाक्य या ठिकाणी बरोबर आहे, मी लिहितानाच बरोबर लिहिलं आहे, परंतु आपल्याला परीक्षेमध्ये कॉन्सेप्ट विचारली जाते अशा पद्धतीने, ॲडजेक्टिव्ह वापरायचं का ॲडव्हर्ब वापरायचं, स्मेल या शब्दाच्या नंतर ॲडजेक्टिव्ह पाहिजे का ॲडव्हर्ब पाहिजे, अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. आणि मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे स्मेल या शब्दाच्या नंतर ॲडजेक्टिव्ह असते, ॲडव्हर्ब वापरलं जात नाही. म्हणजे या ठिकाणी जर असं लिहिलं वाक्य हे द फ्लावर स्मेल स्वीटली, तर हे वाक्य 100% चुकीचं होतं आहे. यासाठी तुम्हाला काय करायचं हे लक्षात ठेवायचं आहे. आणि हेच वाक्य डिपार्टमेंटल PSI 2017च्या पेपरमधलं वाक्य, सेम वाक्य 2021च्या कंबाईन ग्रुप Cच्या पेपरमध्ये आपल्याला करेक्ट सेंटेन्स इनकरेक्ट सेंटेन्सच्या प्रश्नामध्ये दिलेलं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगतोय की तुम्ही अभ्यास करत असताना, तुम्ही डिपार्टमेंटल PSIची तयारीचा अभ्यास करत असू द्या किंवा कुठल्याही परीक्षेची तयारी करत असू द्या, तुम्ही काय करायचं, MPSC जेवढ्या पण परीक्षा घेते तर त्या सर्व परीक्षेचं प्रश्नांचं आपण ॲनालिसिस केलं पाहिजे. क्लिअर आहे सगळ्यांचं? हेच वाक्य डिपार्टमेंटल PSI 2017च्या पेपरमधलं वाक्य 2021च्या कंबाईन ग्रुप Cच्या पेपरमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. क्लिअर आहे सगळ्यांचं? तर या ठिकाणी बघा यामध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे स्मेल हा जो शब्द आहे, त्या स्मेल या शब्दाचा अर्थ इथं काय होतोय, मग द फ्लावर स्मेल स्वीट म्हणजेच काय, फुलांचा गोड सुगंध येतो, फुलांचा गोड सुगंध येतो या अर्थाने आपण वापरतोय. क्लिअर आहे सगळ्यांचं? पण आपल्याला म्हणायचं आहे मी फुलांचा सुगंध घेत आहे, मी फुलांचा सुगंध घेत आहे म्हणजेच आय एम स्मेलिंग द फ्लावर. मग याचा अर्थ असा होतोय मित्रांनो, इथं आपण स्वतःहून सुगंध घेणे या अर्थाने ज्यावेळेस आपण वापरतो त्यावेळेस ING प्रत्यय वापरू शकतोय. हा एक त्याचा एक नियम आहे, म्हणजे तुम्हाला माहीत व्हावं यासाठी मी ते डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. चला आता लक्ष द्या, आपण पुन्हा या प्रश्नाकडे येऊ. मग या ठिकाणी काय आहे, टू स्मेल समथिंग फिशी, याचा अर्थ होतोय सस्पेक्ट होणे. मग स्मेल हा शब्द जो आहे तर या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे, तर इथं आपल्याला स्मेल हा शब्द कुठल्या अर्थाने वापरलेला आहे, तर स्मेल हा शब्द या ठिकाणी सस्पेक्ट या अर्थाने वापरलेला आहे. आणि सस्पेक्ट हा शब्द देखील काय आहे, सस्पेक्ट हा शब्द देखील स्टेटिव्ह व्हर्ब असते, त्याला सुद्धा आपण ING प्रत्यय वापरत नाहीत. सस्पेक्ट असेल, डाऊट असेल, या शब्दांना आपण ING प्रत्यय वापरत नाहीत. आणि म्हणून या ठिकाणी वाक्याचं उत्तर काय असणार आहे, आय स्मेल समथिंग फिशी हिअर, म्हणजे या ठिकाणी मला काहीतरी इथं गडबड असल्यासारखं वाटतंय. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो, मग उत्तराचा ऑप्शन काय असणार आहे, 4 ऑप्शन असणार आहे, त्याला आपण ING प्रत्यय वापरणार नाहीत. ठीक आहे? म्हणजे आपण स्वतःहून सुगंध घेणे या अर्थाने जर वापर असेल तर आपण स्मेलला ING प्रत्यय वापरतोय, पण इथं काहीतरी गडबड म्हणजे काहीतरी जे आहे तर संशयास्पद वाटतंय या अर्थाने जर वापरला असेल तर आपण काय करतोय, त्याला ING प्रत्यय वापरणार नाहीत. क्लिअर आहे सगळ्यांचं? म्हणजे बघा स्मेल या शब्दाचा अर्थ इथं सस्पेक्ट या अर्थाने वापरला किंवा वाटणे, फील, FEEL, फील या अर्थाने वापरलाय. मग सस्पेक्ट असेल, फील असेल, हे पण शब्द काय आहेत, त्यांना सुद्धा आपण काय करतोय, मूळ अर्थाने जर वापरला असेल तर लक्षात ठेवायचं आपण त्यांना ING प्रत्यय आपण वापरत नाही. ठीक आहे? चलो नेक्स्ट बघा. पुढचा प्रश्न आहे, या ठिकाणी आपल्याला विचारलं आहे मेक यूज ऑफ करेक्ट टेन्स. या ठिकाणी करेक्ट टेन्सचा वापर आपल्याला म्हणजे करेक्ट टेन्सचा यूज करायला सांगितलं आहे. वाक्य दिलं या ठिकाणी, म्हणजे याचा अर्थ असा होतो की हे वाक्य चुकीचं आहे. मग त्या वाक्याचा विचार करून आपल्याला काय करायचं, करेक्ट ऑप्शन याच्यामधलं कोणतं आहे जेणेकरून ते वाक्य बरोबर होईल. याचा सिंपल अर्थ असा आहे की हे आपल्याला वाक्य काय करायला सांगितले, करेक्ट करायला सांगितलेलं आहे. मग तुम्हाला हे वाक्य करेक्ट करायचं आहे, तुम्हाला समजलं पाहिजे या वाक्यामध्ये कुठला टेन्स आहे, V1 वापरलेला आहे. या वाक्यामध्ये शब्द कोणता आहेत बघा, ॲट द मुमेंट आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलंय जो टेन्स टॉपिक शिकण्याचं जे आपली पद्धत होते ना, राम आंबा खातो, सीता पत्र लिहिते आणि सचिन क्रिकेट खेळतो, असल्या प्रकारे जर तुम्ही शिकलात आणि तुम्ही जर या ठिकाणी जर अशा प्रकारे अभ्यास केला तर तुम्हाला 0 मार्क परीक्षेमध्ये पडणार आहेत. त्याचं कारण काय आहे, आता आपल्याला तशा प्रकारे प्रश्न विचारले जात नाहीत. तर या ठिकाणी आपल्याला प्रत्येक टेन्स जे आहे त्या प्रत्येक टेन्समध्ये कोणते शब्द वापरले जातात, कोणते शब्द कोणत्या टेन्समध्ये वापरले जातात, कोणते शब्द कोणत्या टेन्समध्ये वापरले जात नाहीत हे माहीत असायला पाहिजे. आणि प्लस त्या शब्दांची त्या वाक्यामध्ये असणारी जी प्लेस म्हणजे तो शब्द त्या वाक्यामध्ये कुठं वापरला पाहिजे याच्यावरती प्रश्न विचारले जातात. मग हा सुद्धा प्रश्न बघा तुम्हाला डिपार्टमेंटल PSI 2008ला विचारला, त्या कॉन्सेप्टवरती विचारला आहे. मग या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे ॲट द मुमेंट हा जो शब्द आहे तर हा शब्द कोणत्या टेन्समध्ये वापरला जातो, तर हा शब्द कोणत्या टेन्समध्ये वापरतात, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये वापरतात. म्हणजे तुम्हाला इथं काय महत्त्वाचं आहे, त्या कोणत्या टेन्समध्ये कोणते शब्द वापरले जातात हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं ॲट द मुमेंट हा जो शब्द आहे तर हा शब्द कोणत्या टेन्समध्ये वापरतोय, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये वापरतोय. आणि या टेन्सचं स्ट्रक्चर काय असते मग, तर लक्षात घ्यायचं आहे MR प्लस VING असते. काय असते, MR प्लस VING. मग प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर असते MR प्लस VING. मग दिलेल्या ऑप्शनपैकी
एमिझार प्लस VING जे आहे तर एमिझार प्लस VING असणारा ऑप्शन कुठं आहे तर तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल. मग इथं V2 आहे, इथं वॉज आहे, इथं हॅव आहे आणि इथं एमिझार प्लस VING इथं आहे. मग वाक्याचा करता फ्रेड हा एकवचनी आहे, त्यामुळे क्रियापदाला आपण त्यामुळं आपण त्या ठिकाणी फ्रेडच्या नंतर इज आपण वापरणार आहोत. एवढं सिंपल तर आपल्याला माहिती आहे. मग लक्षात आले सगळ्यांना. मग वाक्य आपलं हे अशा पद्धतीने बरोबर झालं. बघा मग तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर कसं देऊ शकताय. जर तुम्हाला ही कॉन्सेप्ट माहीत असेल तर ॲट द मोमेंट हा शब्द आपण काय करतोय प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये वापरतोय आणि मग ज्यांना हा नियम माहीत असेल ते एका सेकंदामध्ये उत्तरापर्यंत पोहोचू शकतात. क्लिअर आहे सगळ्यांचं. चलो नेक्स्ट बघा. ही हॅज रिटर्न फ्रॉम लंडन येस्टरडे. मग आपला मित्रांनो आपला जो पहिला पार्ट आहे टेन्स टॉपिकचा पार्ट 1 त्याच्यामध्ये मी अशा प्रकारचे प्रश्न आपण घेतलेले आहेत. 2022चा तुमचा डिपार्टमेंटल PSIचा पेपर झाला. त्या पेपरमध्ये करेक्ट सेंटेन्स म्हणून आपला प्रश्न जो विचारलेला आहे त्याच्यामध्ये 2 वाक्य आपल्याला अशा प्रकारे दिलेली आहेत. किती 2 वाक्य याच नियमावरती दिलेले आहेत. मग तुम्हाला मी इथं सिंपल सांगतो. हॅज प्लस V3 जे आहे तर हॅज प्लस V3 हे कोणता टेन्स आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. मग मीच तुम्हाला सांगितलं आहे हॅव हॅज प्लस V3 मध्ये आपण हॅव हॅज प्लस V3 जे आहे तर हॅव हॅज प्लस V3 मध्ये पास्ट दाखवणारे शब्द वापरत नाहीत. येस्टरडे असेल, लास्ट मंथ असेल, लास्ट वीक असेल, लास्ट इयर असेल, लास्ट मंडे असेल किंवा त्याच्या लास्ट नाईट असेल किंवा ॲगो असेल, हे शब्द जे शब्द भूतकाळ दाखवतात ते शब्द आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये वापरत नाहीत. मग हे शब्द आत्ता जे सांगितलेले शब्द आपण या टेन्समध्ये वापरत नाहीत तर मग कोणत्या टेन्समध्ये वापरतोय. हे सगळे शब्द येस्टरडे, लास्ट मंथ, लास्ट वीक, लास्ट इयर, लास्ट नाईट असेल किंवा त्याच्यानंतर ॲगो असेल, त्याच्यानंतर जे शब्द भूतकाळ दाखवतात तर ते शब्द आपण काय करतोय सिंपल पास्टमध्ये वापरतोय. सिंपल पास्ट टेन्समध्ये वापरतोय म्हणजे त्या वाक्यात सिंपल पास्ट टेन्सचं स्ट्रक्चर काय असते V2 असते, क्रियापदाचं सेकंड फॉर्म असते. मग आपल्याला प्रश्न काय विचारला या ठिकाणी ह्याला अंडरलाईन केलेला आहे आणि हे अंडरलाईन केलं त्याला काय करायला सांगितलं रिप्लेस करायला सांगितले. मग त्या प्रश्नाचं मी विश्लेषण सांगत असताना तुम्हाला हेही सांगितलं होतं की आपल्याला समजलं ते वाक्य चुकीचं आहे कारण प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये येस्टरडे हा शब्द वापरला जात नाही किंवा लास्ट मंथ, लास्ट वीक हे शब्द वापरले जात नाहीत. पण MPSCने आपल्याला असेही प्रश्न विचारलेले आहेत की विचारलं जाऊ शकतोय तर ते वाक्य करेक्ट करा. त्यावेळेस तुम्हाला माहीत असतं पाहिजे की ते वाक्य करेक्ट करायचं. मग कसं करायचं आहे तर मग त्या ठिकाणी खूप सोपं आहे. हॅव हॅज प्लस V3च्या ऐवजी काय करायचं फक्त तिथं V2 वापरा. वाक्य आपल्या त्या ठिकाणी बरोबर होतं आहे. आणि मग या ठिकाणी V2 कुठं आहे रिटर्न हे V2 आहे, हे V1 आहे, हॅड प्लस V3 आहे. तर त्यामुळे या ठिकाणी ऑप्शन कोणतं येईल 2 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. मग तुम्हाला माहीत असलं काय पाहिजे कोणत्या टेन्समध्ये कोणते शब्द वापरले जातात. मग हे येस्टरडे, लास्ट मंथ, लास्ट वीक, लास्ट इयर, लास्ट नाईट असेल, त्याच्यानंतर 2 मंथ्स ॲगो असेल, 3 मंथ्स ॲगो असेल, 5 मिनिट्स ॲगो असेल. मग हा ॲगो हा जो शब्द आहे तर हा देखील काय करतो म्हणजे पास्ट दर्शवतो आणि हे शब्द आपण सिंपल पास्ट टेन्समध्ये वापरतोय म्हणजेच V2 सोबत आपण वापरतोय. चलो नेक्स्ट बघा. चूज फ्रॉम द अल्टरनेटिव्ह द सेंटेन्स विच इज इन प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स. प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्समध्ये कोणतं वाक्य आहे असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स म्हणजेच एमिझार प्लस VING असते. मग मी आपल्या पहिल्या पार्टमध्ये हेही तुम्हाला सांगितलं आहे जे टेन्सचे नाव आहे तर टेन्सचे नावंसुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सलाच दुसरं नाव काय आहे प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स. म्हणजे जेवढे पण कंटिन्युअस टेन्स आहेत त्याला आपण काय म्हणतोय प्रोग्रेसिव्ह टेन्स म्हणतोय. मग प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स म्हणजेच प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स त्याचं स्ट्रक्चर असं एमिझार प्लस VING. मग एमिझार प्लस VING कुठं आहे तर या ठिकाणी पहिलंच ऑप्शन आहे या ठिकाणी एमिझार प्लस VING. नेक्स्ट बघा. फिल इन द ब्लँक विथ अन ॲप्रोप्रिएट वर्ब फॉर्म. व्हॉट वुड शी डू इफ शी डॅश डॅश अ मॉन्स्टर. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं इथं आपल्याला वाक्य जे आहे तर हा जो प्रश्न आहे तर हा टेन्स ॲग्रीमेंटचाच खरं पाहता प्रश्न आहे. मग कधीही लक्षात ठेवायचं इफ सोबत आपल्याला कुठला टेन्स वापरायचं हे महत्त्वाचं आहे. मग जर पुढं आपल्याला इफचे 4 स्टेटमेंट आहेत, इफचे 4 स्ट्रक्चर आहेत तर 4 स्ट्रक्चर आता आपण याच्यामध्ये मी सगळं सांगत बसत नाही. तर इफचे 4 स्टेटमेंट आहेत तर ते इफ संदर्भातलं इफ टेन्स इफ स्टेटमेंट किंवा इफ स्ट्रक्चर याच्याबद्दलचा आपण एकदम सेपरेट स्वतंत्र तो व्हिडिओ आपण घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या लेक्चरमध्ये आपल्या बॅचमध्ये काय केलं इफ स्टेटमेंट हे आपण एकदम डिटेलमध्ये घेतलेलं आहे. तर बघा इफ सोबत लक्षात ठेवायचं पुढे जर वुड असेल तर आपल्याला काय करायचं इथं पास्ट टेन्स वापरायचं असतं. काय वापरायचं आहे सिंपल पास्ट टेन्स वापरायचं असतं. कुठला सिंपल पास्ट टेन्स वापरायचा असतोय. लक्षात ठेवायचं मग इथं आहे का नाही. मग या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं आहे इफ सोबत इथं सिंपल पास्ट वापरायचं आहे. ठीक आहे. कधी जर हे जे मेन क्लॉजचं वाक्य असते तर ह्या मेन क्लॉजच्या वाक्यामध्ये जर वुड प्लस V1 असेल तर इथं V2 वापरायचं आहे. इथं V2 असेल तर पुढं वुड प्लस V1 वापरायचं आहे आणि म्हणून याचं उत्तर काय असणार आहे इथं फर्स्ट ऑप्शन बरोबर आहे. कारण सी या क्रियापदाचं सेकंड फॉर्म काय असते सी V1 झालं, सॉ हे V2 झालं आणि हे सीन हे काय झालं V3 झालं. अशा पद्धतीने आपल्याला मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा. In 2 months time he dash dash his preliminary training and will be starting work. मग या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं इथे बघा विल बी जे आहे तर विल बीच्या नंतर काय आहे ING प्रत्यय आहे. मग आपल्याला
अँडच्या नंतर कुठला टेन्स आहे? फ्युचर कंटिन्युअस टेन्स आहे. अँडच्या नंतर फ्युचर कंटिन्युअस टेन्स आहे आणि म्हणून मग आपल्याला काय करायचं, त्याच्या अगोदरचं जे वाक्य आहे ते सुद्धा वाक्य कुठल्या टेन्समध्ये पाहिजे? फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्येच पाहिजे. आणि मग याच्यामध्ये फ्युचर कंटिन्युअस टेन्सचं ऑप्शन कुठं आहे? तर या ठिकाणी 4 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. क्लिअर आहे सगळ्यांचं? फ्रेंड्स मग नेक्स्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी बघा. वेन शी डॅश डॅश हर सॉन्ग शी सॅट डाऊन. मग या ठिकाणी तुम्हाला सिंपल लक्षात घ्यायचं आहे. तर हे वाक्य जे आहे तर हे वाक्य इथून इथपर्यंत आहे आणि हे दुसरं वाक्य आहे. मग आपण वेन संदर्भात आपण पाहिलेलं आहे. तर वेनचा जो आहे तर वेन संदर्भात जे टेन्स ॲग्रीमेंट काय आहे तर लक्षात घ्यायचं सगळ्यात पहिली गोष्ट. मग पुढचं जे वाक्य आहे तर पुढचं वाक्य कोणतं आहे? पास्ट टेन्समध्ये आहे. मग सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला एकदम सिंपल सांगितली आहे. कुठली सांगितली? जेव्हा एका वाक्यामध्ये पास्ट टेन्स असतो तेव्हा दुसऱ्या वाक्यामध्ये पण कुठला टेन्स पाहिजे? पास्ट टेन्स पाहिजे. म्हणजे इथं जर पास्ट टेन्स असेल, सॅट हे काय आहे? क्रियापदाचं सेकंड फॉर्म आहे. सॅट हे काय? क्रियापदाचं सेकंड फॉर्म आहे. म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवायचं हे पास्ट टेन्स आहे. तर हे पण वाक्य कशामध्ये असायला पाहिजे? पास्ट टेन्समध्येच असायला पाहिजे. मग सिंग हे काय आहे? V1 आहे. म्हणजेच या ठिकाणी प्रेझेंट टेन्स आहे. हे उत्तर येईल का? नाही येणार. हॅज तर काय? प्रेझेंट टेन्स आहे. हे उत्तर येईल का? नाही येणार. वॉज या ठिकाणी सिंगिंग आहे. तर या ठिकाणी उत्तर हे पास्ट टेन्समध्ये आणि हे पण पास्ट टेन्समध्ये आहे. पण आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो, ह्या वाक्याचा थोडासा अर्थाचा विचार करून या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं आहे उत्तर. तर यामध्ये लक्षात घ्यायचं आहे वेन जे आहे तर वेन, म्हणून तुम्हाला टेन्स ॲग्रीमेंट हा जो टॉपिक आहे ते मी सातत्याने तुम्हाला सांगतो. टेन्स ॲग्रीमेंट हा टॉपिक एकदम व्यवस्थित समजून घेणं आपण गरजेचं आहे. मग आपण त्यासाठी काय करतो आपल्या बॅचमध्ये टेन्स ॲग्रीमेंट हा टॉपिक मी एकदम सेपरेट शिकवतो आहे. मग वेन काय आहे, व्हाईल काय आहे, बिफोर काय, आफ्टर काय, टिल काय, अनटिल काय, इफचं वाक्य कशा प्रकारे लिहायचं, किती प्रकारे लिहिलं पाहिजे, आपण हे सगळं डिटेलमध्ये आपण त्यामध्ये घेतो आहे. मग मित्रांनो आपण व्हेन जे आहे तर व्हेनसोबत आपण काय करतो? सिंपल पास्ट टेन्स. जनरली आपण व्हेनसोबत सिंपल पास्ट टेन्स वापरतो आहे. मात्र एक लक्षात घ्यायचं, आता बऱ्याच वेळेस काय असते आपल्याला वाक्य जे आहे तर वाक्य किंवा त्याच्यानंतर प्रश्न जो आहे तर प्रश्न ज्या प्रकारचा आहे तर त्या प्रश्नाचा विचार करून आपल्या उत्तरापर्यंत पोहोचायचं असते. जनरली आपण व्हेनसोबत सिंपल पास्ट टेन्स वापरतो, पण याच्यामध्ये सिंपल पास्ट टेन्सचं ऑप्शन तर दिलंच नाही. मग आपण आता उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं आहे? तर मग तुम्हाला सिंपल सांगतो आहे. मग मी हा तर नियम तुम्हाला पार्ट 1मध्ये सुद्धा सांगितलेला आहे. जेव्हा 2 क्रिया असतात तर या 2 क्रियांपैकी जी क्रिया अगोदर घडलेली असते त्यासाठी पास्ट परफेक्ट वापरतात आणि जी क्रिया नंतर घडलेली असते त्यासाठी आपण V2 वापरतोय, म्हणजे सिंपल पास्ट टेन्स वापरतोय. मग 2 क्रियांपैकी जी क्रिया अगोदर घडली त्यासाठी पास्ट परफेक्ट वापरायचा आहे आणि जी क्रिया नंतर घडली त्यासाठी सिंपल पास्ट टेन्स वापरायचं आहे. म्हणजे आता बघा वेन शी हॅड संग हर सॉन्ग शी सॅट डाऊन, म्हणजे जेव्हा तिने तिचं गाणं गायलं त्याच्यानंतर ती खाली बसते. मग अगोदर कोणती क्रिया झालेली असणार आहे? अगोदर गाणं गायची क्रिया झाली असेल का खाली बसण्याची? मग गाणं गायल्याच्या नंतर काय झाली? ती खाली बसली. म्हणजेच याच्यामध्ये क्रिया कोणती अगोदर झाली? गाणं गाण्याची. मग त्यामुळं काय होणार त्या ठिकाणी आपण जी क्रिया, मग त्यासाठी उत्तर काय येणार आहे? 3 नंबरचं. बघा कसं उत्तर आलं आहे? 2 क्रियांपैकी जी क्रिया अगोदर घडते त्यासाठी पास्ट परफेक्ट वापरायचं आहे आणि जी क्रिया नंतर घडते त्यासाठी सिंपल पास्ट टेन्स वापरायचं आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला सिंपल आलं असेल, तिने गाणं गायलं आणि त्याच्यानंतर ती खाली बसली. क्लिअर आहे सगळ्यांचं? आणि म्हणून या ठिकाणी काय येणार आहे? हॅड प्लस V3 येणार आहे. हे ऑप्शन या ठिकाणी येणार नाही. नेक्स्ट बघा 42 नंबरचा प्रश्न. पुढं प्रश्न विचार आहे, डोंट डिस्टर्ब हर वाईल सिंगिंग. तर या ठिकाणी हे डोंट डिस्टर्ब हर वाईल सिंगिंग, वाईल सिंगिंगला काय केलं या ठिकाणी? अंडरलाईन केलेलं आहे. मग व्हाईल जे आहे तर व्हाईलच्या नंतर मी तुम्हाला सांगितलं व्हाईलच्या नंतर नेहमी कुठला टेन्स असतो? कंटिन्युअस टेन्स असतोय. व्हाईलच्या नंतर कंटिन्युअस टेन्स असतोय, हा फिक्स आहे. पण व्हाईलच्या नंतर आपण 2 टेन्स वापरतोय, प्रेझेंट कंटिन्युअस पण वापरतो आणि पास्ट कंटिन्युअस सुद्धा वापरतोय. मग व्हाईल हा जो शब्द आहे तर व्हाईल शब्द आला की लक्षातच ठेवायचं आहे व्हाईल सोबत आपण नेहमी कंटिन्युअस टेन्स वापरतोय आणि व्हाईल जे आहे तर व्हाईलमध्ये लक्षात ठेवायचं आहे प्रेझेंट कंटिन्युअस किंवा पास्ट कंटिन्युअस वापरतोय. काय वापरतोय? प्रेझेंट कंटिन्युअस किंवा पास्ट कंटिन्युअस. पण व्हाईल सोबत मग पास्ट कंटिन्युअस कधी वापरायचं आहे? सिंपल आहे, जेव्हा एक वाक्य दिलेलं आहे आणि समजा इथं व्हाईल आहे. मग आपला सिंपल तोच नियम, टेन्स ॲग्रीमेंटचा नियम. जर मेन क्लॉज म्हणजे व्हाईलच्या अगोदरचं वाक्य किंवा मेन क्लॉजमध्ये जर पास्ट टेन्स असेल, एका वाक्यामध्ये जर पास्ट टेन्स असेल तर त्या ठिकाणी लक्षात काय घ्यायचं आहे? व्हाईल सोबत काय वापरायचं आहे? पास्ट कंटिन्युअस वापरायचा. कुठला वापरायचा? पास्ट कंटिन्युअस. पण मेन क्लॉजमध्ये जर प्रेझेंट दाखवणारे शब्द असतील किंवा प्रेझेंट टेन्स असेल तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं? लक्षात घ्यायचं आहे व्हाईल सोबत आपण काय करणार आहेत? मग व्हाईल सोबत पण आपण प्रेझेंट वापरतोय, पण कुठला वापरतोय? प्रेझेंट कंटिन्युअस वापरतोय. सिंपल समजून घ्या, हे टेन्स ॲग्रीमेंटचे रूल आहेत. म्हणजेच एका वाक्यामध्ये जर पास्ट टेन्स असेल तर आपण त्या ठिकाणी व्हाईल सोबत काय वापरणार? पास्ट कंटिन्युअस वापरणार. पण मेन क्लॉजमध्ये किंवा एका वाक्यामध्ये जर प्रेझेंट टेन्स असेल तर आपण व्हाईल सोबत काय करणार? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरणार. साधारणतः विद्यार्थी पाठ करतात व्हाईल सोबत नेहमी पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरतात, असं पाठ करू नका. म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी हा नियम डिटेलमध्ये सांगतोय. जर एक वाक्य जर इथं असं असेल तर त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला?
व्हाईल सोबत पास्ट कंटिन्युअस वापरायचं आहे. म्हणजे एक्झाम्पल मी इथं सांगतो, लक्ष द्या सगळेजण. आता या ठिकाणी लक्ष द्या, व्हाईल आहे. आय सॉ हिम काय V2 आहे, म्हणजेच कुठला टेन्स आहे, पास्ट टेन्स आहे. मग पास्ट टेन्स जर असेल तर आपल्याला या ठिकाणी व्हाईल सोबत काय करायचं आहे, तर लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्हाला समजून घ्यायचं आहे व्हाईल सोबत मग आता कुठला टेन्स वापरायचा आहे. जर इकडे पास्ट टेन्स असेल तर आपण इथं काय करतोय, व्हाईल सोबत नेहमी कंटिन्युअस टेन्सच येणार आहे. पण कोणता टेन्स येणार इथं, मग पास्ट कंटिन्युअस येणार. वॉज वॉटरिंग, मग काय होईल, मग व्हाईल ही वॉज वॉटरिंग द प्लांट्स आय सॉ हिम. मग पुढं पास्ट टेन्स असल्यामुळे इथं काय झाला, प्रेझेंट टेन्स आलेला आहे. आणि इथं आत्ताचं जे वाक्य दिलं आहे तर ते लक्षात घ्या, डोंट डिस्टर्ब. आताच वाक्य असं आहे, डोंट डिस्टर्ब हर व्हाईल शी. मग इथं कोणता टेन्स वापरायचा आपल्याला, स्टडीचं काहीतरी मला वाटतं याच्यामध्ये क्रियापद दिलं आहे, कोणतं, सिंगिंगचं दिलेलं आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये कोणतं येईल मग मित्रांनो, यामध्ये टेन्स कोणता येईल, मग व्हाईल शी वॉज सिंगिंग म्हणायचं आहे, व्हाईल शी इज सिंगिंग म्हणायचं आहे. तर या ठिकाणी उत्तर काय असणार आहे, व्हाईल शी इज सिंगिंग येणार आहे. काय येईल मग, व्हाईल शी इज सिंगिंग, त्याचं उत्तर शी इज सिंगिंग येणार आहे. काय येणार आहे, सिंगिंग. इज सिंगिंग काय येणार आहे, कारण इथं प्रेझेंट कंटिन्युअस वापरला. का वापरला आहे, कारण हे वाक्य काय करते, प्रेझेंट दाखवत आहे. म्हणजे जर मेन क्लॉजचं वाक्यामध्ये जर प्रेझेंट टेन्स असेल तर त्या ठिकाणी आपण व्हाईल सोबत प्रेझेंट कंटिन्युअस वापरतोय. आणि मेन क्लॉजमध्ये जर पास्ट टेन्स असेल तर आपण मेन क्लॉजमध्ये जर पास्ट टेन्स असेल तर व्हाईल सोबत पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरतोय. एवढं सिंपल लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणून या वाक्याचं, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, डोंट डिस्टर्ब हर व्हाईल सिंगिंग. तर याचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो, मग व्हाईल शी इज सिंगिंग या ठिकाणी बरोबर येते. क्लिअर आहे सगळ्यांचं. नेक्स्ट बघा, 43 नंबरचा प्रश्न, वाय डिड ही नॉट द स्कूल ऑन टाईम. वाय डिड ही नॉट, कधीही लक्षात ठेवायचे, डू असेल, डज असेल आणि डिड असेल. हे डू डज डिड आल्याच्या नंतर नेहमी क्रियापदाचं किती रूप वापरायचं आहे, पहिलं रूप वापरायचं आहे. आणि त्या क्रियापदाला यस ES IS प्रत्यय वापरायचा नाही. मग या ठिकाणी काय असणार, हे तर V2 आहे, ING आहे, याला यस ES IS प्रत्यय आहे. आणि म्हणून याचं उत्तर काय आहे, 3 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. पुन्हा एकदा सांगतोय, डू डज डिड वापरल्याच्या नंतर क्रियापदाचं नेहमी पहिलं रूप वापरायचं आहे. आणि त्या क्रियापदाला आपण यस ES IS प्रत्यय वापरत नाहीत. चला नेक्स्ट बघा, द टीचर सेड दॅट द अर्थ डॅश डॅश राऊंड द सन. तर लक्षात ठेवायचं बघा, द अर्थ या ठिकाणी आहे, द अर्थ. आता खरं पाहता हे जे वाक्य आहे तर हे वाक्य इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य आहे. डायरेक्ट स्पीचच्या वाक्याचं हे इनडायरेक्ट स्पीच करून दिलेलं आहे. तर कधीही लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, सिंपल जे म्हणी असतात म्हणजे म्हणी म्हणजेच काय, प्रोव्हर्ब म्हणा किंवा त्याच्यानंतर जनरल ट्रूथ असतील, सायंटिफिक ट्रूथ असतील, युनिव्हर्सल ट्रूथ असतील. युनिव्हर्सल ट्रूथ, जनरल ट्रूथ, सायंटिफिक ट्रूथ किंवा प्रोव्हर्ब ह्या आपण इनडायरेक्ट स्पीचमध्ये जरी दिल्या तरी पण त्या ठिकाणी त्या कधीच पास्ट टेन्समध्ये लिहायच्या नाही, तर त्या कधी ह्या कशामध्ये लिहायच्यात, सिम्पल प्रेझेंट टेन्समध्येच असतात. तर त्या नेहमी सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये वापरल्या जातात किंवा सांगितल्या जातात. म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजेच V1 मध्ये वापरले जातात. मग द टीचर सेड दॅट द अर्थ रिव्हॉल्व्स, या ठिकाणी काय येणार, रिव्हॉल्व. सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजेच काय, क्रियापदाचं पहिलं रूप. आणि या ठिकाणी ऑप्शन कुठे आहे, मग या ठिकाणी 3 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. नेक्स्ट बघा, दे वॉश द कार एव्हरी डे. मग लक्षात ठेवायचं आहे, एव्हरी डे हा शब्द जो आहे या वाक्यामध्ये, एव्हरी डे हा शब्द आहे. या ब्रॅकेटमध्ये वॉश हा शब्द दिलेला आहे, त्याचा आपल्याला योग्य ते फॉर्म निवडायचा आहे. मग दिलेल्या वाक्यामध्ये एव्हरी डे हा शब्द आहे आणि एव्हरी डे हा जो शब्द आहे तर एव्हरी डे हा शब्द कोणत्या टेन्समध्ये वापरला जातोय, तर एव्हरी डे हा शब्द सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये वापरला जातोय. आणि म्हणून या वाक्यामध्ये आपल्याला योग्य ते क्रियापदाचं फॉर्म निवडायचं आहे. तर याचा ऑप्शन कोणता असणार आहे उत्तराचं, मग एव्हरी डे हा शब्द कोणत्या टेन्समध्ये वापरला जातोय, सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये वापरला जातोय. म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये वापरला जातोय, म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर काय असते, क्रियापदाचं पहिलं रूप असतंय. मग V1 कुठं आहे याच्यामध्ये, तर या ठिकाणी इथं पण V1 आहे, इथं पण V1 आहे. मग आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, मग 2 नंबरचं ऑप्शन बरोबर येईल का 4 नंबरचं ऑप्शन बरोबर येईल. तर लक्षात घ्यायचं आहे, दे हे वाक्याचा कर्ता आहे. तर दे हा कर्ता प्लुरल आहे. हा सब्जेक्ट तर आहेच, परंतु कसा आहे, प्लुरल आहे. मग प्लुरल कर्ता जर असेल, वाक्याचा कर्ता जर अनेक वचने असेल तर क्रियापदाला आपण यस ES IS प्रत्यय वापरत नाहीत. आणि म्हणून याचं उत्तर जे आहे तर याचं उत्तर हे कोणतं असणार आहे, 4 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. नेक्स्ट बघा, या ठिकाणी प्रश्न विचारला आपल्याला, करेक्ट सेंटेन्स विचारला आहे. 2000 डिपार्टमेंटल PSI 2017च्या पेपरमधला हा पण प्रश्न आहे.
प्रश्न आपल्याला विचारले करेक्ट सेंटेन्स कोणता आहे. मग या ठिकाणी समजून घ्या. आय हॅव गॉट इंदिराज लेटर येस्टरडे. काय आहे? आय हॅव गॉट इंदिराज लेटर येस्टरडे. मग मित्रांनो पुन्हा तुम्ही एकदम सिंपल एका मिनिटामध्ये म्हणण्यापेक्षा एका सेकंदामध्ये तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकताय. आय हॅव गॉट इंदिराज लेटर येस्टरडे. या ठिकाणी हॅव हॅज प्लस V3 हा वाक्याचा टेन्स आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आणि आपण आत्ताच सांगितलेलं आहे किंवा मी आत्तापर्यंत 3-4 वेळेस सांगितलेलं आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये पास्ट दाखवणारे शब्द वापरले जात नाहीत. मग येस्टरडे हा शब्द काय करतो? पास्ट दाखवतो. आणि म्हणून या ठिकाणी हे वाक्य जे आहे तर हे वाक्य चुकीचं आहे. क्लिअर आहे सगळ्यांचं? हे वाक्य जर बरोबर करायचं असेल तर फक्त आणि फक्त काय करायचं आहे? गॉट म्हणायला पाहिजे होतं. मग त्या ठिकाणी काय झालं असतं? हे वाक्य बरोबर झालं असतं. ठीक आहे. नेक्स्ट बघा. आय सॉ हिम ॲट द भुसावळ स्टेशन लास्ट मंथ. पुन्हा या लक्षात घ्यायचं आहे, सॉ हे वाक्यामध्ये काय आहे? सिंपल पास्ट टेन्स आहे, म्हणजेच V2 आहे. आणि या ठिकाणी V2 आणि या वाक्यामध्ये लास्ट मंथ हा शब्द वापरलेला आहे. या वाक्याचा टेन्स कोणता आहे? तर या वाक्याचा टेन्स आहे सिंपल पास्ट टेन्स. मग आपण आत्ताच सांगितलेलं आहे तुम्हाला हे पण, हे लास्ट मंथ, लास्ट वीक, लास्ट इयर, येस्टरडे जे आहे तर हे लास्ट नाईट असेल तर हे शब्द जे आहेत तर हे शब्द आपण सिंपल पास्ट टेन्समध्ये वापरतोय. याचा अर्थ असा होतो की तर सॉ हे क्रियापदाचा सेकंड फॉर्म आहे, म्हणजेच ह्या वाक्याचा टेन्स सिंपल पास्ट टेन्स आहे. आणि म्हणून या ठिकाणी या वाक्यामध्ये लास्ट मंथ हा शब्द बरोबर आहे. आणि लास्ट मंथ जर वाक्यामध्ये असेल तर त्या ठिकाणी आपण सिंपल पास्ट टेन्स वापरला पाहिजे. तर या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे. आणि नेक्स्ट बघा. यू हॅव मेट फतिमा ॲट द स्टेशन. या ठिकाणी वाक्याची रचना जर तुम्ही पाहिली तर तुम्हाला सहज लक्षात येईल. तर ते म्हणजेच काय? यू हॅव मेट फतिमा ॲट द स्टेशन. वाक्याचा करता यू आहे, म्हणजे यूने वाक्याची सुरुवात झालेली आहे. मग हे वाक्याची वाक्यरचना ही विधानार्थी वाक्याची आहे, पण वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क दिलेला आहे, जे की चुकीचं आहे. किंवा जर प्रश्नार्थक वाक्य असेल तर प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात ही हेल्पिंग व्हर्बने होते. म्हणजे येस नो टाईप क्वेश्चन जो असतो तर येस नो टाईप क्वेश्चनची सुरुवात ही नेहमी कशाने होते? हेल्पिंग व्हर्बने होते. तर त्याच्यामुळं या ठिकाणी जर विधानार्थी वाक्य जर हे असेल तर त्या ठिकाणी वाक्याच्या शेवटी फुलस्टॉप पाहिजे होता. आणि हे जर प्रश्नार्थक वाक्य जर लिहायचं असेल तर या वाक्याची सुरुवात ही हेल्पिंग व्हर्बने व्हायला पाहिजे होते. म्हणजे आपण जे वाक्यरचना आहेत, सेंटेन्स स्ट्रक्चर, त्याच्यावरती हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी हे वाक्य जे आहे तर हे वाक्य चुकलेलं आहे. चला मग या ठिकाणी आपल्या लक्षात येते ए तर ऑप्शन चुकीचा आहे. मग याच्यामध्ये उत्तर कोणतं झालं? फक्त या ठिकाणी सी पण चुकलेलं आहे. मग याचं उत्तर आहे फक्त आणि फक्त बी हे वाक्य या ठिकाणी बरोबर आहे. क्लिअर आहे सगळ्यांचं? तर अशा पद्धतीने मित्रांनो काय करायचं? आपल्याला हे लक्षात ठेवायचं. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा. ही डॅश डॅश डाऊन द 4 आयटम्स ऑन अ पेपर. मग या ठिकाणी काय विचारलं आहे? पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्समध्ये हे वाक्य आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे फिल इन द ब्लँकमध्ये काय करायचं आहे? पास्ट परफेक्ट टेन्समधलं आपल्याला योग्य ते ऑप्शन निवडायचं आहे. मग पास्ट परफेक्ट टेन्स म्हणलं की त्याचं स्ट्रक्चर काय असते? हॅड प्लस V3 असते. काय असते? हॅड प्लस V3. मग या ठिकाणी उत्तर झालं 4 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर. सोपा प्रश्न होता. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे. फाइंड आउट द करेक्ट सेंटेन्स आउट ऑफ प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स. म्हणजे या ठिकाणी प्रश्न विचारला आहे, हे जे 4 वाक्य दिलेले आहेत तर या 4 वाक्यापैकी प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्सचं वाक्य कोणतं आहे? मग पुन्हा एकदा सांगेल, प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स म्हणजेच काय मित्रांनो? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. जेवढे पण कंटिन्युअस टेन्स आहेत तर त्याला दुसरं नाव काय आहे? प्रोग्रेसिव्ह टेन्स आहे. मग प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं म्हणजेच प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्सचं स्ट्रक्चर काय असते? एम इज आर प्लस विहाइंज असते. काय असते? एम इज आर प्लस विहाइंज. मग एम इज आर प्लस विहाइंज कुठं आहे? तर याच्यामध्ये हे तर V1 आहे. तर या ठिकाणी ऑप्शन कोणतं आहे? 2 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. मग पहिलं वाक्यामध्ये काय आहे? V1 आहे. मग या वाक्याचा टेन्स कोणता आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. याच्यामध्ये हॅज बीन प्लस विहाइंज आहे. मग या ठिकाणी ह्या वाक्याचा टेन्स कोणता आहे? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. या वाक्यामध्ये हॅज म्हणजे हे वाक्यरचना चुकलेली आहे. तर आपल्याला अशा पद्धतीने हे जे टेन्स आहे तर हे टेन्स आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो आपण अशा पद्धतीने काय केलेत? टेन्स टॉपिक जे तर या टेन्स टॉपिकवरती 1998 पासून ते 2022 पर्यंत जेवढ्या बी परीक्षा झालेल्या आहेत तर या सगळ्या पेपरमधले जेवढे पण प्रश्न आपल्याला विचारले तर ते सगळ्या प्रश्नांचं आपण सविस्तर विश्लेषण आपण घेतलेलं आहे. मग पार्ट 1 मध्ये 20 प्रश्न घेतले आणि या पार्टमध्ये आपण पुढचे राहिलेले प्रश्न घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने निश्चितच तुम्ही जर हे जे व्हिडिओ आहे तर हा जो व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ जर व्यवस्थित पाहिला असेल आणि त्याच्यानंतर प्रत्येक कॉन्सेप्ट जे आहे तर एकदम व्यवस्थित बारकाईने जर ऐकले असेल तर निश्चितच मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओचा आपल्याला 100% फायदा होईल. तर मग आपण थांबू. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा जो टॉपिक आहे तर पुढचा टॉपिक घेऊन येऊ आणि त्या पण टॉपिकमध्ये त्याही व्हिडिओमध्ये त्या टॉपिकवरती जेवढे पण आयोगाने प्रश्न तुम्हाला डिपार्टमेंटल PSI परीक्षेमध्ये विचारले असतील तर ते सगळे प्रश्न आपण त्यामध्ये अशाच प्रकारे सविस्तर त्या सर्व प्रश्नांचं आपण विश्लेषण घेऊ. थांबू. मग भेटूया मग आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.